आपण लग्न जुळवताना फक्त गुरुजींना कुंडली देतो, 36 गुणांपैकी किती गुण जुळतात हे पाहिलं जातं. पण माझं म्हणणं की तुम्ही इन डिटेल पहा, कारण 36 गुण जुळून सुद्धा कधी कधी 6 महिन्यात विभक्त झालेली जोडपी पाहिली. माझ्या वयाच्या 34व्या वर्षी मला लंग्स ट्युमर झाला. राहूची दशा चालू होती, माहीत होतं. पत्रिकेमध्ये शनी उच्चीचा आहे, तुळेमध्ये 6th हाऊसमध्ये, म्हणजे निगेटिव्ह स्थानामध्ये उच्चीचा आहेत. पण तो आजार पण क्रॉनिक डिसीज वगैरे देतो. त्याच्यानंतर मग 34 एज नंतर एवढे सारे केमो घेतल्यानंतर पिरियड्स गेले, मी डिप्रेशनमध्ये गेली. 34 म्हणजे आणि मूलबाळ नाही, मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण कुठेतरी एक अगेन मी म्हणेल की नाही, बजरंगबलींनी खरंच खूप तारून नेलं. आज मला 3.5 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे एवढे सगळे पिरियड्स वगैरे गेले. पण कधी कधी योग असून पण मग काम का नाही होत? दशा नसते फेवरमध्ये. दशा ही फार महत्वाचा इम्पॅक्ट. आणि शांती वगैरे करण्याला विरोध नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की तुमचं जे प्रारब्ध आहे ते तुम्हाला भोगायला लागतं. जे श्रीरामांना नाही चुकलं, श्रीकृष्णाला नाही चुकलं. श्रीरामांचं आपण तर माहितीच आहे की सकाळी उठून त्यांना हे होणार होतं, राज्याभिषेक होणार होता, वनवासाला जायला लागतंय. मग ते स्वतः देव असून थांबवू शकत होते की, विष्णूचाच अवतार होता. पण त्यांना ते त्यांचं जे मनुष्य जन्मात येऊन त्यांचं जे प्रारब्ध होतं ते त्यांनी भोगलं. तिथे आपल्याला पण ते भोगायचंच आहे. शनीची छोटीशी अंतर्दशा जरी आली, शनीला खोटेपणा चालत नाही, शनीला लॉयल्टी लागते, शनीला डिले चालत नाही, डिसिप्लिन लागतो. पण जर एखाद्या व्यक्तीला शनीची अंतर्दशा असेल आणि त्या याच्यामध्ये ती व्यक्ती समजा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सारखं किंवा इंटरकास्ट लग्न करायचं असेल किंवा काही अशा गोष्टी ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला तिथे ते प्रॉब्लेम जाणवतात. कारण शनी न्यायाचं कारक आहे. हरवलेली व्यक्ती केपी ज्योतिषमुळे सापडू शकते का? हो, प्रश्न कुंडली एक उत्तम हे आहे. आणि मी एक वस्तूची एक केस आहे आणि एक व्यक्तीची आहे, तर सोडवलेली आहे. म्हणजे माझं तुम्ही कुंडली बघितल्या, तुम्हाला काय वाटतं माझं? कारण मी IT मध्ये एज्युकेशन केलं, इंजिनिअरिंग केलं, तरी मी आता मीडियामध्ये आलो. तुमचं केतू होता, त्याच्यामुळे तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टींशी रिलेटेड आलात. आणि नेपच्यून गुरु आहे, शुक्र तुमचा 7व्या स्थानात आहे, त्याच्यामुळे मग ते बिझनेस 7व्या स्थानावर आपण समोरून येणारे क्लायंट पण पाहतो, क्लायंटचा फ्लो पाहतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे केपी ज्योतिष मधल्या एक्सपर्ट प्रतिभा तांबे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आपण आजपर्यंत भरपूर पॉडकास्ट केले, ज्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू या सगळ्या गोष्टींवर आपण डिटेल बोलत आलो. आणि जे आपल्याकडे ज्योतिष येत गेले त्यांनी त्याबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे. बट ॲस्ट्रॉलॉजी आणि केपी ज्योतिष, तर यामध्ये काय फरक आहे आणि केपी ज्योतिषची ॲक्युरसी इतकी जास्त का समजली जाते, त्याबद्दल आपण मॅमला आज विचारणार आहे. आणि मॅमची जर स्टोरी म्हणजे आम्ही आपला पॉडकास्ट सुरू होण्याआधी काही गप्पा मारत होतो, तर त्यावेळेस मी मॅमच्या स्टोरीबद्दल विचारलं, तर खूप स्ट्रगल त्यांच्या आयुष्यात आधी राहिलेलं आहे आणि त्याच्यातून सर्व्हाइव्ह करून त्यांनी आज त्यांचं एक लाईफ बनवलंय. या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. आणि तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स जे काय असतील, पैसा, प्रेम, त्याबद्दल, त्यासोबतच तुमचं करिअर, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर मला स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलवर. नमस्कार चेतन. सर्वप्रथम तर मी आभारी आहे की मला चान्स दिलात तुमच्याबरोबर पॉडकास्ट करण्याचा. आणि आज योगायोगाने अंगारकी चतुर्थी आहे, तर मी गणपतीला आवाहन करते, गुरूंना आवाहन करते आणि आपण सुरू करूया. नक्की नक्की. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव कार्येषु सर्व सर्वदा. येस. तर मॅम, आपण बघितलं जेव्हा आपण बोलत होतो की तुमचं जे लाईफ राहिलंय, तर त्यामध्ये भरपूर स्ट्रगल पण आलं. म्हणजे जे म्हणतो की आयुष्यात चढ उतार होते, बट तुमच्या आयुष्यात थोडे जास्त आले आणि थोडे मेजर आले. आणि लवकर वयाच्या 30 ते 34च्या मध्येच हे सगळं घडलं तुमच्या लाईफमध्ये. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ते काय वय होतं तुमचं किंवा काय त्या पिरियड मध्ये? माझ्या वयाच्या 34व्या वर्षी मला लंग्स ट्युमर झाला. राहूची दशा चालू होती, माहीत होतं. पत्रिकेमध्ये शनी उच्चीचा आहे, तुळेमध्ये 6th हाऊसमध्ये, म्हणजे निगेटिव्ह स्थानामध्ये उच्चीचा आहेत. पण तो आजार पण क्रॉनिक डिसीज वगैरे देतो. आणि थोडीशी राहूची दशा चालू असल्यामुळे चुकीची ट्रीटमेंट मिळणं, डॉक्टरांनी चुकीचं गायडन्स करणं, ह्या गोष्टी होत गेल्या. आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा झाला की 2014 सालीची एक मला प्रेग्नन्सी राहिली. त्या प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट चुकीची झाल्यामुळे मला 2 टाइम, म्हणजे एकदा लंग्स ट्युमर झाला आणि एकदा ब्रेस्ट कॅन्सर झाला. पण राहूची महादशा चालू होती त्यावेळेला माझ्या गुरूंनी मला
बजरंगबलींची उपासना करायला सांगितली होती. उपासना म्हणण्यापेक्षा त्यांनी एक छोटंसं हनुमान वडवानं स्तोत्र सांगितलं होतं. तर ते मी गेले 2009 पासनं जे चालू आहे ते आजतागायत मी अंघोळ झाल्यानंतर ते बोलते रोज तुम्ही म्हणता. हा. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी केमो घेणं असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी डॉक्टरांना कन्सल्ट करणं असेल, तर मला असं वाटायचं की माझ्या आई वडिलांना, माझ्या मिस्टरांना माझ्या वेदना बघून त्रास नको, तर मी एकटी जायची. पण आता जसं माझं आध्यात्मिक नॉलेज वाढतंय तसं मला कळतंय की आपण ज्या दैवताची उपासना करतो किंवा जे आपलं उपास्य दैवत असतं तर ते सतत आपल्या बरोबर असतं. तर मला आता असं कळतं की मी एकटी नव्हते, बजरंगबली सतत माझ्या बरोबर होते. आणि बजरंगबलींचं अजून एक दोन गुणवैशिष्ट्य आहेत. एक तर ते सप्तचिरंजीवींपैकी एक आहेत, म्हणजे ते आता आहेत जिथे आपण रामाचं नाव घेतो तिथे प्रेझेंट असतातच किंवा येतात ते राम कथा ऐकायला किंवा रामनं. आणि दुसरी गोष्ट अशी की ते ब्रह्मचारी आहेत. ते सीतामाईला पण सीतामाईच म्हणायचे, म्हणजे लेडीज त्यांना आईच्या ठिकाणी आहेत. तर मग एका लेडीजने जर त्यांच्याकडे काही मागितलं किंवा त्यांची जर उपासना ती करतीये तर ते आईच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम ते करतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे लेडीजला ते लवकर, म्हणजे मला तर लवकर इफेक्ट जाणवला त्यांचा. आणि पदोपदी असं जाणवलं, आता असं काटा येतो अंगावरती की नाही त्यावेळेला होतं. म्हणजे केमो घ्यायला जाणं किंवा हे डॉक्टरकडे कन्सल्ट करणं, कॅन्सर पेशंट पाहतो तर 2-3 जण बरोबर असतातच, रिलेटिव्ह, बहीण भाऊ किंवा आई. म्हणजे पण तसं ते बजरंगबली एवढं स्ट्रॉंग आहेत की त्यांनी मला ती ताकद दिली तिथपर्यंत जायची. तुम्ही एकट्या जायच्या केमो घ्यायला, जसं तुम्ही सांगितलं केमो घ्यायला जेव्हा तुम्ही गेला तेव्हा तुम्ही एकटी जायचे केमो घ्यायची. केमो घेऊन त्याचा परिणाम काहीतरी 1 तासानंतर वगैरे सुरुवात व्हायची. केमो घेऊन वगैरे तिथून सगळं आवरेपर्यंत, बिल वगैरे देईपर्यंत अर्धा तास, तिथे अर्धा तास, घरी पोचायला 4 माळे चढून गेले की मला उलट्या चालू व्हायच्या. मग दिवसभर काय त्या 7-8 उलट्या, 10-12 उलट्या हे करून मी आपली शांत बसायची. आणि पॉझिटिव्ह थिंकिंगची सवय लावली त्याला. मला वाचनाची आवड आहे, तर सिक्रेट नावाचं बुक आहे रॉन्डा बर्न यांचं, तर ते वाचून मी नुसतं वाचलं नाही, ते सतत उशाशी होतं. माइंडला ती सवय लावत गेले मी, कारण माझी कन्या रास आहे. संशय आणि चिकित्सक वृत्ती की रिपोर्ट कसे येतील, बरोबर बरी होईल ना किंवा काय, हे सगळं मला स्टार्टिंगला होतं, फर्स्ट फेज मध्ये. पण जेव्हा मला समजलं की हे आपलं प्रारब्ध आहे आणि हे भोगून संपवायचंय, त्यावेळेला मी त्याला म्हणजे असं धडाडीनं नाही म्हणता येणार, पण स्वीकारून ऍक्सेप्टन्स लेवल आणून मग त्याला सामोरी गेले. त्याच्यामध्ये वडिलांचा मोलाचा वाटा आहे, कारण ते मला गुरुच्या ठिकाणी आहेत, ते स्पिरिच्युअल आहेत भरपूर. आणि म्हणजे त्यांची बैठक अध्यात्माची किंवा आपण म्हणतो ना नामस्मरण, तर ते 1 ते 1.5 रामदास स्वामींची बैठक नाही बैठक म्हणजे आम्ही जे घेतलंय ना, आम्ही नाथपंथी याच्यातनं दीक्षा घेतलीये. तर ते जे गुह्य मंत्र देतात, तर त्या मंत्रासाठी आपल्याला कमीत कमी 1 तास 1.5 तास आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करून बसावं लागतं. मग वडील त्यावेळेला मला एकच वाक्य बोलले की तू जे भोगतीयस ते रडून भोगण्यापेक्षा हसून भोग. आणि मग तिथून पुढे माझा प्रवास चालू झाला. पहिला टप्पा संपला 2017-18 मध्ये, लंग्स ट्युमर. त्यावेळेस 34 वय होतं तुमचं? हो, 34 एज. त्याच्यानंतर मग 34 एज नंतर एवढे सारे केमो घेतल्यानंतर पिरियड्स गेले, मी डिप्रेशन मध्ये गेली. 34 म्हणजे, आणि मुलबाळ नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण कुठेतरी एक अगेन मी म्हणेल की नाही, बजरंगबलींनी खरंच खूप तारून नेलं. आज मला 3.5 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे एवढे सगळे पिरियड्स वगैरे गेले, पण काही एफर्ट्स घेतले मी, काही उपासना कंटिन्यू सतत चालू ठेवल्या, किंवा काही काम्य विधी असतात जे आपण पत्रिकेमध्ये पितृदोष असतो ते काढण्यासाठी केले. पण उपासना जास्त केल्यामुळे मला तो इफेक्ट आणि इम्पॅक्ट जाणवतो त्याचा. जर बघायला गेलं तर म्हणजे लंग्स कॅन्सर, त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर, त्याच्यानंतर तुमचे पिरियड्स जाणं, एवढं सगळं अनुभवल्यानंतर, ते पण वय असं 38-40 वय असेल तुमचं, हे एकदम ऐन तारुण्यात म्हणतो. आणि त्यावेळेला तुम्ही या संकटांमधून, या दुःखातून जात होत्या, आणि तुमची ती उपासना होती, जे आपण म्हणतो की देवाचं नाव घेतलं पाहिजे माणसाने, कंटिन्यू मंत्र जाप, स्तोत्र तुम्ही बजरंगबलीचं केलं, त्याच्यातून तुम्हाला ते तारून नेलं. म्हणजे हे चमत्कार म्हणतो आपण देवाचा, तो चमत्कार आहे. पण त्याच्या मागे तुम्ही ते वयाच्या खूप कमी वयापासून जे म्हणत आले, मंत्र जाप करत आले, स्तोत्र म्हणत आले, त्याचा तुम्हाला फरक पडला बघायला गेलं तर. तर मॅम, आपण असं म्हणजे असं समजवलं जातं आपल्याला की स्त्रियांनी बजरंगबलीच्या मंदिरात नको जायला, बजरंगबलीची उपासना स्त्रियांनी नको करायला. तर हे चुकीचं आहे. मग हो, चुकीचं आहे. कारण बजरंगबलींना मुळात स्त्री आईच्या ठिकाणी आहे.
त्याच्यामुळे ते काही मंदिरांमध्ये तुम्ही जवळ जाऊ नका किंवा काही असं नाही. पण आता अलीकडे करतात लोक, की उडीद घालून तेल वाहणं असेल किंवा नुसतं तेल घालणं असेल मूर्तीवर, रुईचा हार घालणं असेल, करतात स्त्रिया. काही मंदिरांमध्ये अलाउ करतात. आजकाल भरपूर ठिकाणी झालंय. आणि असं काही नाहीये, तुमच्या मनामध्ये आलं बजरंगबलींचं नाव घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकतात. लेडीज आहेत तर तुम्ही घ्यायचं नाही असं नाहीये. नाही. बजरंगबलींनी कुठेही म्हटलं नाही की मी स्त्रियांना हे देणार नाही ते देणार नाही. सीतामाईसाठी त्यांनी, म्हणजे त्या रामाच्या पत्नी होत्या, त्यांना आईच्या ठिकाणी होत्या, तर त्यांच्यासाठी एवढं सगळं केलं, तर आपण एक छोटंसं नाव घेतलं नाही काहीच नाही. आता आपल्या म्हणजे याच्याकडे येऊ आपण, की ज्योतिषमध्ये तुम्ही कशा आल्या, तर हे एक आहे, याला एक मार्गता आहे. हो. बट मग ऍस्ट्रोलॉजी जे आहे, म्हणजे आपण म्हणतो की त्याला कुंडली ज्योतिषशास्त्र आणि केपी ज्योतिष, यामध्ये काय फरक आहे? केपी ज्योतिषमध्ये प्रोफेसर के एस कृष्णमूर्तींनी ही पद्धती शोधून काढली. आपल्याकडे जनरली नक्षत्राचे 4 चरण आपण करतो एका नक्षत्राचे, अशी 27 नक्षत्र आहेत, बरोबर. तर केपी मध्ये त्यांनी काय केलं, की एका नक्षत्रामध्ये 9 ग्रहांना जागा दिली आणि त्या ग्रहांना मग ते उपनक्षत्र स्वामी म्हणून आपण ओळखलं जातो. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन आहे, ते सगळं आपल्याला टेक्निकल भाग आहे. आणि आजकाल सगळे सॉफ्टवेअर वगैरे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते येतं. पण केपी मध्ये आपण काय पाहतो मोस्टली, की आपल्या कुंडलीची जी 12 स्थानं आहेत, त्या 12 स्थानांचे सबलॉट आणि 12 स्थानं म्हणजे तुमचं ओव्हरऑल लाईफचा एक अनालिसिसच आहे. बरोबर. तर जोही तुमचा क्वेश्चन येतो तो त्या केपीच्या सबलॉट उपनक्षत्र स्वामी जो अॅक्युरसी देतो, म्हणजे पारंपरिक किंवा वैदिक नाही. आपण साधं लग्न लागण्यासाठी 20 रूल धरून चालूया, तर केपी मध्ये तुमचा एकच रूल आहे, की सप्तमाचा सबलॉट 2, 7, 11चा कार्यश असेल आणि त्या ग्रहांशी रिलेटेड महादशा पण पाहिजे. बरोबर. महादशा, अंतर्दशा आणि विदशा ह्या जेव्हा येतात त्यावेळेला लग्न होतं. आणि याची अॅक्युरसी ही किती, म्हणजे खूप जास्त आहे का? हो, 95 to 97% पर्यंत आहे. पण दशांचा अनालिसिस पण तेवढाच गरजेचं आहे. आता समजा एखाद्याच्या पत्रिकेत नुसताच योग आहे, पण 7व्या स्थानाशी रिलेटेड दशाच नाही आली, तर मग लग्नाला ते पोषक स्थान मिळायला पाहिजे ना. बरोबर आहे. मग अशा वेळेला आपल्याला पुन्हा देवावरती थोडंसं डिपेंड राहावं लागतं, की नवनाथ भक्ती सारखा अध्याय असेल, त्याच्यातला 39वा अध्याय तो वाचावा. म्हणजे असे उपाय आहेत. पण म्हणजे हा एकच नियम आहे, की 2, 7, 11. 2 म्हणजे कुटुंबस्थान, 7 म्हणजे जोडीदार, 11 म्हणजे इच्छापूर्ती. बरोबर. 2, 7, 11 असेल तर तुमचं विवाह होईल. आता ह्याच्यामध्ये अजून एक मला थोडंसं स्पष्ट बोलते मी, की आपण लग्न जुळवताना फक्त गुरुजींना कुंडली देतो. 36 गुणांपैकी किती गुण जुळतात हे पाहिलं जातं. पण माझं म्हणणं की तुम्ही इन डिटेल पहा, कारण 36 गुण जुळून सुद्धा कधी कधी 6 महिन्यात विभक्त झालेली जोडपी पाहिली आहे. त्याचं कारण काय? शुक्र बिघडलेला, कुंडलीत 7वं स्थान बिघडलेलं आहे. अगेन गुरुची दृष्टी नसेल, समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये बिघडलंय 7वं स्थान, 6वं स्थान लागले, कोणत्याही स्थानाच्या मागचं स्थान त्याचा व्यय करतं. मग त्याच्या कुंडलीमध्ये सपोज 6वं स्थान लागलंय, पण मग मी पत्रिका पाहताना मी काय केलं पाहिजे, की त्याच्या पत्रिकेमध्ये शुक्र चांगला आहे का, त्याच्या पत्रिकेमध्ये समजा दशा चालू आहे तर तिच्यामध्ये 6वं स्थान कुठे नाहीये ना. जर मूळ समजा योगामध्ये 6वं स्थान आहे पण तुमच्या दशेमध्ये नाहीये, तर तुम्हाला त्याची फळं तेवढ्या तीव्रतेने भोगावी लागत नाही. बरोबर आहे. गुरुची दृष्टी आहे का, गुरुची दृष्टी म्हणजे डिवाइन ब्लेसिंग होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि एकाच्या पत्रिकेत बिघडलेलं असेल ना, समजा माझ्याकडे जी आली त्याच्याकडे बिघडले, तर माझ्याकडे जे मॅच मेकिंग साठी येईल तर मी दुसऱ्या पत्रिकेमध्ये ह्या पूरक गोष्टी आहेत ना हे नक्की पाहिल आणि पाहावं. त्याच्यानंतर आयुर्मर्यादा पाहावी, हेल्थ पाहावी, दोघांना चाइल्ड म्हणजे दोघांचा योग कसा आहे. कारण हल्ली खूप झालंय की पितृदोष येत आहेत किंवा हे येत आहे, तर ते काय येत आहे, आपण कुठेतरी शॉर्टकट मध्ये चाललोय, की कोणाला काही कार्य म्हणजे घरात लग्न कार्य वगैरे असतं तर दशक्रिया किंवा 14वं जे आहे ते फास्ट उरकून घेतलं जातं. काही महिने घालायचे असतात, 1 वर्षभर होईपर्यंत. तर कुठेतरी आज आपल्याला आपल्या सोयीने घ्यायचं असतं, म्हणून आपण ते 10व्याच्या किंवा 14व्याच्या दिवशी तो सगळा विधी समाप्त करतो. तर पत्रिकेत तो मेजर इम्पॅक्ट दिसतो. आणि कळून जातं ते. पितृदोष म्हणजे तरी काय, की अकाली मृत्यू येणं, एखाद्या पूर्वजाची इच्छा अपेक्षा अपुरी राहणं, किंवा
थोडक्यात एखाद्या आत्म्याला म्हणजे आपल्या 7 पिढ्यांमध्ये असं काही असेल तर त्या आत्म्यांना पुढे गती न मिळणं, तर हा पितृदोष येतो. ओके. आणि तो सरसकट सगळ्यांच्या कुंडलीमध्ये, आणि त्याची काही म्हणजे पत्रिका आली तर सरसकट तुम्ही सांगू शकत नाही की ही पितृदोषाचीच आहे किंवा काय. त्याच्यासाठी काही नियम आहेत की आपल्याकडे जातक जेव्हा येतो तेव्हा त्याला एक तर राहूची दशा असेल, तो आपल्याकडे आला तेव्हा राहू केतूचं नक्षत्र असेल, किंवा त्याचा चंद्र कुंडलीत राहू केतूचा किंवा गोचरीचा चंद्र राहू केतू बरोबर असेल, तर हे पितृदोष येतातच येतात. आणि त्याच्यासाठी मग सांगितलं जातं की नारायण बली नागबली करावा. ठीक आहे, करावा तो त्रिपिंडी श्राद्ध, पण प्रत्येकालाच आज नाहीये की 3 दिवस तिथे जाऊन 30-40 हजार रुपये खर्च करून राहावं. राहण्याचा खर्च वेगळा, पूजेचा खर्च. तर मी सांगते की तुम्ही शंकराची उपासना करा, जेणेकरून निदान ओम नमः शिवायचा जप तरी 108 वेळा झाला पाहिजे. दिवसातनं एकदा तुम्ही कधी करू शकता, हार्डली 5 मिनिट लागतात. तिथे जाऊन 40,000 घालवण्यापेक्षा जर तुम्ही इथे जप करताय, देवाचं नाव घेतलेलं तर वाईट कधी म्हणजे जात नाही, वाया जात नाही कधी. तर ते एक आहे. आणि सोमवारी शिवपिंडी व जलाभिषेक झाला पाहिजे. हे 2 जर झालं ना तर पितृदोषाचा इम्पॅक्ट कायमस्वरूपी असतो आपल्या पत्रिकेवर, त्याची तीव्रता कमी व्हायला मदत होते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणता की जेव्हा एखादे ज्योतिष असं सांगतात की तुम्ही जाऊन तिथं नारायण नागबली करा किंवा काय करा, आपण त्याच्या अपोज मध्ये नाहीये. ज्याला शक्य आहे त्याने करावं, वेळ भेटेल तेव्हा करा. पण जर तुम्ही जे सांगितलं की सोमवारी अभिषेक करा किंवा देवाचं नामस्मरण करा, उपासना करा, या गोष्टींनी त्याचा फरक पडू शकतो. कारण राहूला कंट्रोल करणारा हे आहे शंकर, म्हणजे शिव आहे, शिवतत्व आहे. तर मग तुम्ही शिवतत्वाची उपासना करा. बरोबर आहे. तुम्ही आता मॅम भरपूर तुमच्याकडे पत्रिका येत असतील, कधीपासून तुम्ही ऍस्ट्रो मध्ये आहे, म्हणजे केपी ज्योतिष मध्ये आहे, तर काही असे अनुभव तुम्हाला सांगता येतील का की ज्यामध्ये एखादी व्यक्ती आहे की जिचं फायनान्शियली वीक होती आणि मग त्यांचा प्रॉब्लेम चालू होते आणि तुमच्याकडे कन्सल्ट केल्यानंतर मग काही फरक पडला? काही जॉबसाठी आले होते काही पत्रिका, त्याच्यातली एक सांगते मी की ते US मध्ये होते. लॉस एंजल्स मध्ये जॉब त्यांना हवा होता. ते फिलाडेल्फियाला करत होते. तर त्यांना मी काही उपासना दिली, म्हणजे रामरक्षा स्तोत्र, एक हनुमान वडवाना स्तोत्र आणि हनुमान चालिसा, या तिन्हीची मिळून तो एक म्हणजे तोडगा आहे तो त्यांना मी सांगितला. त्यांनी तो केला. तो मागच्या फेब्रुवारीमध्ये ती पत्रिका आली होती आणि त्यांचा योग या फेब्रुवारी 25 मध्ये होता. ते मला जेव्हा कनेक्ट झाले तेव्हा तर मी त्यांना पहिले सगळ्यात आधी शंकराची उपासना आणि ते सगळं ते करत गेले. आणि सगळ्यात शेवटी मनासारखा एक ड्रीम जॉब मिळावा म्हणतो ना, त्यासाठी उपाय सांगितला. तर त्यांचा मला मे बी 25 तारखेच्या आधी किंवा .25 त्यांना त्यांचं ते काम झालं. महादशा पण तेवढंच पाहणं गरजेचं होतं. त्यांच्या कुंडलीमध्ये ती दशा फेवर मध्ये नव्हती त्यांच्या, म्हणून त्यांना तो जॉब मिळत नव्हता. ओके. पण मग त्यांच्या आईने माझ्याकडनं कन्सल्टेशन घेतलं. त्यांचा मुलगा, म्हणजे काही लोक आहेत की ज्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे, त्यांचा मुलगा US मध्ये राहून त्याने ते केलं आणि त्यांनी मला ते म्हणजे फीडबॅक दिला, म्हणजे टेस्टिमोनियल आहे माझ्याकडे. बरोबर आहे की मिळालं, तुम्ही सांगितलेलं तारखेच्या आत आमचं काम झालं म्हणून. बरोबर आहे. हो, आहेत असे भरपूर गोष्टी असतात, म्हणजे की ते ऐकल्यानंतर तुम्हाला पण बरं वाटत असेल. योग, जसं तुम्ही बोलल्या की योग नव्हता त्यांचा, कधी कधी योग असून पण मग काम का नाही होत? दशा नसते फेवर मध्ये. दशा ही फार महत्वाचा इम्पॅक्ट, म्हणजे दशा महादशा आपण जे म्हणतो, महादशा जी 120 वर्षांची, म्हणजे पूर्वी कसं होतं की लोक 120 वर्ष जगत होते पूर्वीचं लाईफ, जेव्हा हे सगळं म्हणजे ज्योतिषशास्त्राचा स्टडी झाला त्यावेळेला. तर त्यांनी विंशोत्तरी महादशा म्हणतात. 120 वर्षाचा कालखंड, त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाला ठराविक वर्ष दिलेत. म्हणजे राहूला 18 वर्ष, शनीला 19 वर्ष, बुधाला 17 वर्ष, शुक्र असेल तर 20 वर्ष, असे कालावधी दिलेत. बरोबर. तर मग तुमच्या पत्रिकेमध्ये मेजर त्या ग्रहाच्या, म्हणजे आता समजा माझी गुरुची दशा चालू आहे, तर माझा गुरु माझ्या पत्रिकेमध्ये कुठे आहे, त्या स्थानांशी रिलेटेड, आणि तो गुरु कोणाच्या नक्षत्रात आहे, ह्या 2 स्थानांशी रिलेटेडच महत्वाने प्रामुख्याने गोष्टी घडतात. त्यामुळेच म्हणजे त्या गोष्टी तुमच्या, आता समजा मी विवाहाचं सांगितलं 2, 7, 11 पाहिजे, पण आता समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये समजा गुरुची महादशा आहे, त्याच्यामध्ये 2 आणि 11 मिळत आहेत, पण 7वं स्थान मला मिळत नाहीये. मग मला समजा त्या महादशेमध्ये आपण 9 ग्रहांची अंतर्दशा येते. तर मग त्या 7व्या स्थानाशी रिलेटेड अंतर्दशा जेव्हा येईल, विदशा जेव्हा येईल, तेव्हा लग्नात
जमेल, म्हणजे जेव्हा घडेल मला ती न्यूज मिळेल तेव्हा त्यावेळेला. करेक्ट. आणि ह्याच्यासाठी अजून एक ऍडिशनल आहे की आपण रवीचं भ्रमण पण पाहतो सर, तो महिनाभरच असतो ना, तर जेव्हा सप्तमातून रवी जाईल आणि बाकीची माझी कुंडली जेव्हा पूरक असेल की दशा, अंतर्दशा, विदशा आणि रवीचं भ्रमण, तर त्यावेळेला ती घटना घडेल. ओके, तेव्हा ते होतं बरोबर. म्हणजे हे केपी मध्ये बघितलं जातं हो, इतकं डिटेल, KP मध्ये पाहिजे. नॉर्मल याच्यात नाही बघितलं नाही. कुंडलीमध्ये. वेदिक मध्ये तुम्ही दशांचा अनालिसिस आणि हे थोडंफार कमी केलं जातं. पण केपी मध्ये हे डिटेल हो, जातं. yes. एक कुंडली बघायला किती वेळ लागतो? केपी मध्ये पूर्ण 12 भावांचं सगळं, म्हणजे एखाद्याचा प्रॉब्लेम जरी पैशाशी रिलेटेड असला तरी कुठे काय होतंय बाबा, याला काय चांगलं सांगता येईल, कारण समोरचा येतो तर तो त्रासलेला असतो, त्याला डिमोटिवेट करून चालत नाही. त्याची पत्रिका व्यवस्थित स्टडी करून, समजा त्याला आता ज्याच्यात काम करतोय त्याच्यातनं इन्कम नाही मिळत आहे, काही निगेटिव्ह स्थानं आहेत, तर ती पॉझिटिव्ह कशी करायची. समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये बिझनेस आहे, आता बिझनेसमध्ये 2 प्रकार आहेत. एक बिझनेस आहे त्याला तुम्हाला रेग्युलर फुटफॉल लागतो डेलीचा, म्हणजे डेली माझ्याकडे 100 कस्टमर आले पाहिजे. दुसरा बिझनेस आहे तुमचा रिअल इस्टेट सारखा, किंवा अजून काय म्हणू शकतो आपण की एखादं डील क्रॅक केलंय आपण, म्हणजे जिथे तुम्हाला महिन्यातनं एक किंवा 15 दिवसातनं एक मिळालं पाहिजे. असं जर कस्टमर हवं, म्हणजे असं कस्टमर आलं तरी चालतं. हे 2 प्रकार झाले. तर मग मला पहिले सगळ्यात आधी ते पाहणं गरजेचं आहे की ह्याच्या पत्रिकेमध्ये कस्टमरचा फ्लो कसा आहे, येणारी महादशा ते देतीये का. समजा बिझनेसचा उत्तम योग आहे पण दशा जर 7वं स्थान देत नाहीये तर मी बिझनेस सजेस्ट करू शकत नाही. ओके. जर त्यावेळेला तुमचं 6वं स्थान ऑपरेट असेल तर तुम्ही नोकरी करा, किंवा तुम्हाला साईड बाय साईड स्मॉल इन्व्हेस्टमेंट करून जी तुम्ही बेअर करू शकता, लॉस झाला तरी, कारण मला दिसतंय लॉस होऊ शकतो, पण समोरच्याला मी तेच सांगते की आपण प्रयत्न करण्यापासून थांबवू नाही शकत. तर तुम्ही त्यावेळेला ते करू शकता, म्हणजे नोकरी प्लस एखादा जो सपोर्ट, सगळी म्हणजे 9 ग्रह आहेत, 9 नाही 12 ग्रह आहेत, हर्षल, नेपच्यून, प्लुटो पण आहेत. बरोबर. मग त्यांच्या अंडर जे येणारे काही बिझनेस किंवा ज्या गोष्टी येतात त्या सगळ्यांचं कस्टमाइज करून मग तो बिझनेस किंवा जॉब प्रोफाईल सांगता येते. बरोबर. त्याच्यात आपण गायडन्स देऊ शकतो, उत्तम प्रकारे देऊ शकतो. ओके, मग ते एक्झाम्पल काही देऊ शकाल का मॅम? 5वं स्थान बिझनेससाठी एवढं, म्हणजे 5, 8, 9 आणि 12 ही निगेटिव्ह स्थानं मानली जातात. ओके. 5वं स्थान समजा लागलं असेल एखाद्याच्या, समजा बिझनेसचा योग आहे पण दशा 5व्या स्थानाशी रिलेटेड लागली, तर त्यावेळेला आपण लहान मुलांची खेळणी असतील, लहान मुलांचे ट्युशन्स, कोचिंग क्लासेस असेल, आता हल्ली अबॅकस वगैरे आलंय, किंवा तुम्ही हे ज्युनियर सिनियर केजी चालवायला घेणं पूर्ण, म्हणजे हिरो किड्स सारखी एखादी हे स्कूलला आपण हे त्याची फ्रँचायझी घेणं, म्हणजे हे पत्रिकेमध्ये. त्याच्यात पण अगेन तुम्हाला क्लायंट येणार आहेत का ते बघून मग तसं सजेस्ट करू शकतो. 9व्या स्थानावरून आपण धर्मस्थळ पाहतो, धार्मिक यात्रा पाहतो, मग टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये. पण मग स्पिरिच्युअल तुम्ही स्वतः स्पिरिच्युअल ऑर्गनाईज करा आणि तिथे जा. 12वं स्थान जे आपण व्यय स्थान म्हणतो, पण तिथून आपण विदेश पाहतो, परदेश पाहतो, एक्सपोर्ट इम्पोर्ट तुम्ही तिथून पाहू शकता. बरं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निश्चित, म्हणजे जर निगेटिव्ह एवढं दाखवलं जाते तर हे पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग असं थोडं अजून स्थानांबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे लोकांना थोडं अजून कनेक्ट होईल, पहिलं, दुसरं, तिसरं असं. ह्या 4थं स्थान जे आपण केपी मध्ये 4थ्या स्थानावरनं विद्या, जी म्हणजे 1ली ते 12वी पर्यंत बेसिक एज्युकेशन जे घेतलं जातं ते 4थ्या स्थानावरनं पाहतो. ओके. कुठल्याही स्थानाच्या मागचं स्थान हे त्याचा व्यय करतं. समजा कधी कधी एखादे पॅरेंट येतात की माझा मुलगा अभ्यासच करत नाही, माझी मुलगी अभ्यासच करत नाही, किंवा समोरून स्टुडंट पण येतात की आमचं अभ्यासात लक्ष लागत नाही. एकतर 3rd हाऊस ऑपरेट असतं, किंवा मग चतुर्थाचा सबलॉर्ड बुध सारखा ग्रह असतो जो चंचल आहे, इकडे तिकडे चालू राहतं. त्यावेळेला मग आपण चतुर्थावरनं आपण आई पाहतो, मातृभूमी पाहतो. तर आपण खूपच लहान मुलं असेल 6-7 वर्षापर्यंतच, तर आपण सांगू शकत नाही की तुम्ही आईपासून लांब ठेवा. अशा वेळेला तुम्ही अगदी मी म्हणेल शेजाऱ्यांशी चांगले संबंध असतील तर शेजाऱ्यांच्या घरात अभ्यासाला बसवू शकता. ते नसेल पॉसिबल तर साधं सरळ ट्युशन मध्ये टाका, ट्युशन मध्ये घाला. ट्युशन मध्ये नाव घातल्यानंतर ते जिथे घरी तुमचं, म्हणजे तुम्हाला सरळ हे रिझल्ट मिळतात की घरात एक पान पण वाचलं जात नाही पण ट्युशनला ऍटलिस्ट तो एक पान वाचू, काहीतरी स्टडी करून येतोय. मग म्हणजे आईपासून लांब राहिल्यानंतर जर ती घटना घडते तर मग ते तसं आपण
कस्टमाइज करून देतो. करून देतो. मोठी मुलं असतील तर तुम्ही हॉस्टेलला राहा, बोर्डिंगला राहा, एका सिटीत जरी असतील पण तुम्हाला जर नाहीच मिळत घरात राहून तर तुम्ही तेही अप्लाय करू शकता. कारण हल्ली सिटीमध्ये हॉस्टेल्स असतात, बरोबर. मग तुम्ही हॉस्टेलला राहून करू शकता करेक्ट. स्टडी करायचा. किंवा लायब्ररीमध्ये जे एमपीएससी युपीएससीचे असतात त्यांना पण हा प्रॉब्लेम येतो. त्यांच्यासाठी मी तेच सांगते की तुम्ही एखादा क्लास लावा किंवा ट्युशन ज्या प्रॉपर त्याच्या असतात त्या, किंवा लायब्ररीमध्ये स्टडी करा, उत्तम स्टडी होईल तुमचा. म्हणजे आपण असं पॉझिटिव्ह करून सांगू शकतो की न घाबरवता की अरे तुमचं काम होणारच नाहीये किंवा तू करूच नको, असं नाही सांगू शकत आपण. हे खूप इम्पॉर्टंट असतं आजकाल. म्हणजे भरपूर वेळा असं होतं की ऍस्ट्रॉलॉजरकडे गेल्यानंतर मग ते काहीतरी सांगतात की तुम्ही ही शांती करून टाका किंवा काहीतरी करून टाका, असं मग त्याच्यासाठी पैसे वगैरे होतात. तर तुम्ही असं सांगताय की प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. कुंडली वाईज कस्टमाइज तेवढं डिटेल पाहिल्यावर कळू शकतं की बिझनेस करायचा आहे, बट त्याच्या कुंडलीत जर बिझनेस नाहीये, बट ते स्थानावाईज जर तुम्ही चेक केला तर त्या फ्लॅटचा बिझनेस करू शकतो. हो, नक्की देऊ शकतो आपण. त्याची इच्छा आहे तर आपण मी तेवढे एफर्ट्स घेतले पाहिजेत. कारण माझं काम आहे ना, तो माझ्याकडे आलाय तर त्याला सॅटिस्फाय करायचं काम माझं आहे. आणि जर देवाने मला बुद्धी दिली आहे, सगळे ज्योतिष नाही पाहत ना, मला जर बुद्धी दिली आहे तर मग मला ते काम आहे की त्याला तो पाथ दाखवायचा आणि त्याच्यावरती चालायला लावायचं. बरोबर. आणि शांती वगैरे करण्याला विरोध नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की तुमचं जे प्रारब्ध आहे ते तुम्हाला भोगायला लागतं. जे श्रीरामांना नाही चुकलं, श्रीकृष्णाला नाही चुकलं. श्रीरामांचं आपण तर माहितीच आहे की सकाळी उठून त्यांना हे होणार होतं, राज्याभिषेक होणार होता, वनवासाला जायला लागतंय. मग ते स्वतः देव असून थांबवू शकत होते की विष्णूचाच अवतार होता, पण त्यांना त्यांचं जे मनुष्य जन्मात येऊन त्यांचं जे प्रारब्ध होतं ते त्यांनी भोगलं. तिथे आपल्याला पण ते भोगायचंच आहे. फक्त जेव्हा तुम्ही उपासना करता, तुमच्या उपास्य दैवत पण कुंडलीतलं कळतं आणि जास्त करून ऑटोमॅटिक त्या दैवताचीच जनरली उपासना केली जाते किंवा दशेनुसार. ती जर केल्यानंतर तुम्हाला त्या त्रासाची तीव्रता निश्चित कमी होते. हे मी स्वतः अनुभवलंय. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की देवाची उपासना करा, प्रॉब्लेम आले की त्या पर्टिक्युलर देवाची उपासना करा, निदान एक माळ जप तरी करा. कारण काही काही जप असे आहेत की तुम्हाला समजा आपण 13 लाख वेळा म्हटल्यानंतर तो सिद्ध होतो. तो 13 लाख जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तू जेव्हा 108 वेळा सुरुवात करशील त्यावेळेला तुझं ते कुठेतरी एक संचित म्हणतो ते साठवलं जाईल. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तुला वापरायचं असेल किंवा जेव्हा तू डाऊन असशील किंवा हे असेल तर त्यावेळेला त्या जातकाला ते कामाला येईल. त्याच्यासाठी तो घडा भरून ठेवणं तर गरजेचं आहे ना. हे इंटरेस्टिंग आहे की म्हणजे जे लिहून ठेवलंय प्रारब्धामध्ये ते तर होणारच आहे. हो. आता तुम्ही 2010-11 साली ऍस्ट्रॉलॉजी शिकल्या होत्या, म्हणजे केपी ज्योतिष हे सगळं डिटेल शिकलं होतं. आजपासून 16 वर्ष आधी बघायला गेलं. पण जे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आले ते आले 2014 पासून. जे पहिल्या वेळेस जे प्रॉब्लेम डिटेक्ट झाला होता कॅन्सरचाच, म्हणजे आपण तेव्हापासून ते कॅन्सर डिटेक्ट झाला. 2023-24 पर्यंत ते सगळं चाललं. आज आपल्याला जे व्यक्ती समोर दिसतात एकदम प्रॉपर आहे, असं व्यवस्थितशीर सगळ्या गोष्टी, असा आजार नाही काय. म्हणजे टचवूड देवाची कृपा आणि तुमची भक्ती तेवढी, हनुमानाची बजरंगबलीची भक्ती, या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त जर तुम्ही केलं असेल तर तो नामजप केला का? हो. मी उठता बसता जय बजरंगबली बोलायची सवय होती मला. जय बजरंगबली, जय बजरंगबली, जय बजरंगबली, ती सवय होती. आणि 2022 नंतर जशी राहूची दशा संपली तशी 2022 मध्ये माझी गुरुची दशा चालू झाली. आणि 22च्या मध्यावरती काही कारणाने मी रेकी शिकायची मला इच्छा झाली. रेकी शिकले तेव्हा मी मग गुरुची दशा आली ना, मग स्वामी समर्थांशी रिलेटेड त्या टीचर होत्या. तर त्यांच्या याने मी स्वामीच्या याच्यामध्ये आले. आणि मी असं स्वामींचं खूप अगदी असतं ना स्वामी भक्त की स्वामी स्वामी स्वामी, तसं नाही, पण तारक मंत्र आणि जेव्हा कधी येईल तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं. पण हे फार कमी होतं म्हणजे माझ्याकडनं, कारण मला तो फरक कळालाय की सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती. तर काही हेतू मनात ठेवून नाही भक्ती केली जात. पण ज्यांना प्रॉब्लेम आहे, जे माझ्याकडे कुंडली घेऊन येतात ना, त्यांना मी उपासना सांगताना तुम्ही एक संकल्प घ्या हातात की बाबा माझं हे काम व्हावं म्हणून मी ही उपासना करतोय, आणि मग तुम्ही ते चालू करा आणि तुमचे काम निश्चित मग देव तुम्हाला मार्ग दाखवायला सुरुवात करतो. निश्चित. तुम्ही याच्यात सकाल भक्ती आणि अजून एक वर्ड यूज केला, सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती. सकाम म्हणजे तुम्ही काहीतरी हेतू मनात ठेवून जेव्हा भक्ती केली जाते किंवा स्तोत्र म्हटली जातात किंवा काही मंत्रजप केला जातो तर ती सकाम भक्ती. आणि निष्काम भक्ती म्हणजे निर्हेतुक, काही हेतू न ठेवता, अगदी म्हणजे नामाची पण, म्हणजे आपण म्हणतो ना नाम म्हटल्यानंतर त्याचीही काही अपेक्षा न ठेवता जी भक्ती केली जाते ती निष्काम भक्ती. म्हणजे
ते पुढचं स्पिरिच्युअल अगदी एवढं आहे की तुम्ही श्वासागणिक जेव्हा नाम घेता ना तेव्हा ऑटोमॅटिक त्या गोष्टी सगळ्या होतात. म्हणजे समजा मी बजरंगबलींशी रिलेटेड करते तर बजरंगबलींची जी तत्व आहेत की ताकद देणं किंवा संकटांशी सामना करणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मला ऑटोमॅटिक मिळत जातात, पॉवर मिळत जाते. ती मागायला लागत नाही मला की बजरंगबली तुम्ही मला द्या, बरोबर मी नाम घेते तर ती माझ्या पाठी आहे. याचं कारण हे वाटतं मला की तुम्ही आतापर्यंतचे म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम नव्हते तेव्हा पण तुम्ही ते नामजप चालू होता तो म्हणजे तुम्हाला असं कामात झालं की 2009 पासून मी जवळजवळ 2022 पर्यंत मी ते फाउंडेशन करत होते की हे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि तर मला ते येणारे थोडा अंदाज होता, थोडासा होता की पण एवढा मेजर लेवलचा की बाबा तू मरणाच्या दारातून 3-3 वेळा येशील हे नव्हतं वाटलं. हे काम राहूचं वगैरे होतं, राहूची महादशा, पण त्याच्यातनं तारून नेलं ते बजरंगबली. बजरंगबली पण ते 2009 सालापासूनची ती कामाला आली. हे मला आता समजतं की आता माझं नॉलेज अजून वाढलंय स्पिरिच्युअली की बाबा काय काय कामाला आलं तर हे कामाला आलं पाहिजे, ते निश्चित. असं नाही की संकट आल्यावरच तुम्ही देवाचं नाव अजिबात नाही. जेव्हा तुम्ही नॉर्मली असता तरी देवाचं नाव घेत राहा. 5 मिनिटं का होईना तुमचं आवडतं दैवत आहे ना गणपती, ओम गम गणपती नमः किंवा गणपती स्तोत्र, साध्या साध्या गोष्टी असतात, खूप मोठा इम्पॅक्ट देऊन जातात खरे मनातल्या मनात. हो. मॅम आपण भरपूर वेळा बघतो की आजकाल रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम चालले, तर काय वाटतं तुम्हाला की केपी ज्योतिषने ते कसे सॉल्व्ह करू शकतो आपण, आणि कोणत्या घरांमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा कोणत्या महादशा चालू असतात आणि काय खराबी असते की ज्यामुळे लोकांचे रिलेशनशिप इश्यूज वाढले? राहूशी रिलेटेड दशा असेल किंवा राहू ज्या ग्रहाच्या युतीत, ज्या ग्रहाच्या दृष्टीमध्ये असेल तर ते म्हणजे टेक्निकल भाग आहे तो पत्रिकेचा, तो आम्हाला आला की समजतं. त्याच्याशी रिलेटेड असेल तर त्या गोष्टी होतात. आणि दुसरी एक गोष्ट की फॅक्ट आहे हे, म्हणजे प्रॅक्टिकली आता हे जे आहे ते कलियुग आहे, बरोबर. कलियुगावरती राहूचा मोठा इम्पॅक्ट आहे, राहूचा प्रभाव आहे. आणि मग काही गोष्टी आपण स्वतःहून पण की ऍडिक्ट होतोय काही गोष्टींच्या, म्हणजे जाणून बुजून आपल्याकडनं पण काही गोष्टी केल्या जातात की समजा फॉर एक्झाम्पल शनीची छोटीशी अंतर्दशा जरी आली, शनीला खोटेपणा चालत नाही, शनीला लॉयल्टी लागते, शनीला डिले चालत नाही, डिसिप्लिन लागतो. पण जर एखाद्या व्यक्तीला शनीची अंतर्दशा असेल आणि त्या याच्यामध्ये ती व्यक्ती समजा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सारखं किंवा इंटरकास्ट लग्न करायचं असेल किंवा काही अशा गोष्टी ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला तिथे ते प्रॉब्लेम जाणवतात. कारण शनी न्यायाचा कारक आहे, कर्माचा कारक आहे, तो त्याला ह्या सगळ्या गोष्टी चालत नाही, खोटेपणा चालत नाही. मग जर तुम्ही तिथे कोणाला तरी फसवताय तर मग तुमच्याकडे तो प्रॉब्लेम येणार आहे. मग जर ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी फर्स्ट हाऊसमध्ये असेल, शनीशी रिलेटेड दशा असेल, शनीची 7.5 असेल तर त्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी. खरं बोलणं नेहमी ठेवावं, शुभ बोलणं, किंवा ज्यांच्या धनस्थानी गुरु असतो त्यांनी खरं बोलावं, ते बोलतात ते खरं होतं. चतुर्थ स्थानात नेपच्यून असेल तर त्यांना संकेत मिळतात. अगेन आपण थोडंसं तुमची पत्रिका पाहिली, 9th हाऊसमध्ये नेपच्यून असेल तर त्यांचं इंट्युशन खूप छान असतं. नेपच्यून म्हणजे आपल्या ऑडियन्सला थोडं मराठीत सांगायचं झालं तर? नेपच्यून हे हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे आधी म्हणजे नंतर शोध लागलेला आहे त्या ग्रहांचा, पण त्या ग्रहांचा इम्पॅक्ट नेपच्यून म्हणजे नाही, राहू केतू वेगळे, त्यांच्या नंतर अलीकडचा हा शोध आहे. हा, ओके. आत्ताच्या ह्याच्यातला. ओके, दॅट इज नवीन गोष्ट. हो, ह्या गोष्टी नवीन आपल्या पॉडकास्टवर नाही झाल्या. हा, म्हणजे आपल्याकडे 9 ग्रह, 12 राशी आणि 12 स्थान असं असतं, पण नाही, या 3 ग्रहांचा इम्पॅक्ट पण तुम्हाला तेवढाच पाहायला मिळतो. हर्षलचं एक्झाम्पल घेतलं तर मंगळ जर तुमची आग आहे तर हर्षल बॉम्बस्फोट आहे. हो, जिथे बॉम्बस्फोट किंवा काही अशी काय म्हणतो आपण डेंजर घटना, भीषण अशा होतात तिथे तुमचा हर्षलचा इम्पॅक्ट असतो. प्लुटो, मी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम केलंय, तिथे मी खूप साऱ्या म्हणजे 5000 पेक्षा जास्त पत्रिका पाहिल्या आहेत. मेजर ज्यांच्या 7th हाऊसमध्ये प्लुटो येतो किंवा पापग्रह येतो केतू सारखा किंवा राहू सारखा, तर समोरच्या व्यक्तीची फसवणूक झालेली असते. जर अरेंज मॅरेज असेल तर, म्हणजे दाखवलं एक जातं आणि ती व्यक्ती पुढे जाऊन निघते दुसरी. बापरे. किंवा मग त्याला व्यसन असतं ते लपवलं जातं. किंवा इव्हन आपल्याला पत्रिकेमधनं हे पण कळतं की नपुंसकत्व आहे की नाही, हे कळू शकतं. हो, सप्तमाचा संबंध किंवा सप्तमाचा सबलॉर्ड शनी आणि बुध
हे जर त्या दोन गोष्टी म्हणजे शनी बुध रिलेटेड असेल तर ती व्यक्ती तशी असते. अरे बापरे. हे म्हणजे काही जणांनी माझी परीक्षा घेतली आहे लिटरली, की अननोन पर्सनच्या पत्रिका समोर दिल्या आहेत आणि आता तू सांग तुला ज्योतिष येतं ना, म्हणजे असं एक मजेने पण जे सांगितलंय ते आलंय म्हणजे करेक्ट. तर तुम्हाला पत्रिकेतनं हे पण कळू शकतं शनी बुध जर असेल तर. आणि नेपच्यूनचं तर माझ्याबद्दल काही हा, नेपच्यून का नवमात आहे तर इंट्युशन पॉवर खूप उत्तम असते. त्यांनी मेडिटेशन करावं, जास्त नामस्मरण ओके, नामस्मरण जसं जमेल तसं, पण मेडिटेशन जर कराल, माइंड कॉन्सन्ट्रेट कराल तर तुमचं ते इंट्युशन वाढलं जातं आणि तुम्हाला म्हणजे पुढे ज्या घटना घडणार आहेत त्यांची सूचना आधीच मिळते. जसं मला माझ्या आजारांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी म्हणजे माझ्या नखात पण रोग नव्हता तरी पण मला डिटेक्ट झाले, लंग्स ट्युमर, ब्रेस्ट कॅन्सरचे सेकंड स्टेज, कुठेही ऑपरेट वगैरे करायला लागलं नाही. म्हणजे आता मी एवढे इझिली बोलतीये पण डेंजर होता. हा, आणि ठीक आहे म्हणजे मला ती ताकद खरंच बजरंग बलींनी दिली. मला असं कुठेही वाटलं नाही. फक्त पहिल्या याच्यामध्ये जे एक ड्रग्ज होतं मिथोट्रेक्झेट त्याचा खूप त्रास झाला, पण अगेन असं नाही वाटत मला की मी. आणि दुसरी गोष्ट हे की आपल्याकडे काय आहे त्याच्यासाठी नेहमी देवाकडे ग्रॅटिट्यूड. कारण मी जेव्हा केमो घेत होते तेव्हा एक 25 वर्षाचा मुलगा पण होता माझ्याबरोबर, लंग्स ट्युमर, आणि मी असं पाहिलं ना की तो मुलगा ट्रीटमेंट घेतोय, त्याच्या आई वडिलांना माहितीये की हा नाही जगणार आहे. म्हणजे हे किती डिफिकल्ट आहे की आपलं पोटचा गोळा ज्याला आपण जन्म दिलाय तो आता 25व्या ज्याने जगही पाहिलं नाहीये पूर्ण ते जाणार आहे, त्यापेक्षा आपण खूप समाधानी आहोत. म्हणजे जे तुम्ही मगाशी म्हटलात ना की माणसांच्या म्हणजे घरांमध्ये शांतता नसते किंवा काही नसतं, तर तिथे तुम्ही समाधानी राहणं हे तुमच्यावरती आहे. तुम्ही स्वतःकडे काय आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड माना. आई वडील असतील तर त्यांचे आशीर्वाद घेत जा, त्यांना रिस्पेक्ट द्या, कारण ते सगळ्यात आधी तुम्हाला तेच मेन आहे. हा, आज अंगारकी आहे तर आपण गणपतीचं उदाहरण सगळ्यांनाच माहितीये की जेव्हा परीक्षा घेतली शिवपार्वतीने की बाबा पृथ्वीला प्रदक्षिणा घाल, तर त्याने मातेभोवती घातली, कारण माता ही सगळ्यात हे पवित्र. तर तुम्ही म्हणजे तुमच्या पत्रिकेतनं आपण त्याही उपासना सजेस्ट करू शकतो. चंद्र असेल तर तुम्ही आईला सकाळी नमस्कार करा, गुरु असेल तर हे करा, वडिलांना नमस्कार करा, वडिलांना रिस्पेक्ट द्या. मग जेव्हा तुम्ही डिसरिस्पेक्टफुल राहाल तर मग त्या गोष्टी तुमच्या बिघडतात तिथे. बरोबर. हे सगळं पत्रिकेतनं सांगायला लागतं आणि पण ते सांगितलं जात नाही. मग तुम्ही ही शांती करा ती शांती करा नाही, त्याचे सोपे सोपे उपाय तिथेच आहेत तुम्हाला. बरोबर आहे, त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. बाधित पत्रिका असते, भरपूर लोकांना काय होतं ना, अशा कमेंट येतात. आपण इथं अंधश्रद्धेला बिलकुल प्रमोट करत नाही की तुम्ही तुमच्या अंगात भूत घुसलंय आणि तुमच्या अंगात कुणी आलंय, नाही, ह्या गोष्टी नाही. पण निगेटिव्ह एनर्जीला आपण मानतो येस की निगेटिव्ह एनर्जी आहे, तुमचे आशीर्वाद आहेत ना तसे तुमचे शाप पण आहे. त्या गोष्टी लागतात, मग एखाद्या व्यक्तीचं निगेटिव्हच होत जातं. तर म्हणजे असं होतं भरपूर वेळ आपण पाहिलं की तो व्यक्ती खूप हार्डवर्क करतोय, खूप चांगलं काम करतोय, पण त्याचं लाईफ कंटिन्यू डाऊनफॉल चालू आहे त्याच्या लाईफमध्ये. एकतर कर्म येतात मॅम, त्याच्यावर तर बोलूच आपण की कर्म कसे इम्पॅक्ट करतात. बट बाधित पत्रिका कशी ओळखतात तुम्ही? बाधित पत्रिका आणि तुम्ही काही अनुभव सांगू शकाल का? हो, बाधित पत्रिका अगदी कालच मी एक मुलगी आहे तिचं म्हणजे पत्रिका पाहिली, MPSC UPSC ची तयारी करते, फार एज नाहीये, काल सर्पयोग आहे पत्रिकेमध्ये. तर ती लिटरली 5 वेळा तिने ट्राय केलाय, 0.25 मार्क्सने गेलीये ती, एका मार्काने गेली. 5 वेळा दिलंय त्याच्यामध्ये एकदा ती 0.25 ने गेलीये. हे काम राहूचं किंवा हे जे आपण बाधित म्हणतो ना की लोकांची नजर लागणं किंवा निगेटिव्ह एनर्जी असणं किंवा मूळ पत्रिकेतच जर आपले पूर्वज त्यांना जर ते खुश नसतील तर मग ह्या गोष्टी पुढे पुढे इम्पॅक्ट होत येतात. जे मी स्वतः पण अनुभवलंय की माझ्या पत्रिकेमध्ये आता माझ्या वडिलांकडे 7 जणांची फॅमिली आहे, म्हणजे वडील धरून 7 जण, पण आमच्या भावंडांच्या पत्रिकेमध्ये बऱ्यापैकी कालसर्पदोष आणि पितृदोष मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्याचे इम्पॅक्ट पण तसेच आहेत की ग्रोथ मध्ये अडसर येणं, लग्न जमायला प्रॉब्लेम येणं, आता माझं जे आज झालं की मुलं होण्यासाठी प्रॉब्लेम येणं, आणि सगळं चांगलं चालू असतं तर तुम्हाला तुम्ही जे डिझर्व करता ते नाही मिळत तुम्हाला. ज्या म्हणजे बाधित पत्रिका म्हणतो ना की एखादा, आता ही जे MPSC UPSC ची मुलगी आहे ती जर 0.25 मार्क्सने जाते म्हणजे ती तिथपर्यंत पोहोचतीये, पण कुठेतरी राहू असा देतोय किंवा तिला शनीची 7.5 पण आहे, शनीची मे बी छोटीशी अंतर्दशा पण आहे, हे सगळ्या ग्रहांचा इम्पॅक्ट तिला तो आता भोगावा लागतो. हे सगळं आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आणि त्याच्यासाठी हेच आहे की शनीसाठी तुम्ही डिसिप्लिन राहा, सकाळी लवकर उठा, थोडासा व्यायाम करा, खोटं बोलू नका, खोटं कमिटमेंट करू नका, आणि
जेवढं तुमच्या कामाच्या प्रती तुम्हाला प्रामाणिक राहता येईल तेवढं राहा. जेवढं तुम्हाला हार्डवर्क करणं, आणि तो शनीचा एक तुम्ही लक्षात ठेवायचं की तो तुम्ही 100 डिझर्व, किंवा राहूचं पण तेच आहे, तुम्ही 100 डिझर्व करताय ना, तुम्हाला तो 75 किंवा 80 वर समाधान मानायला लावणार तेवढ्या याच्यावरती. पूर्ण 100 नाही देणार. पण तुम्ही जेवढे कष्ट कराल तर तो लेट देईल. हो, नंतर शनीचं ते आहे, शनी तुम्हाला डिले करतो गोष्टी, पण तो गोष्टी अशा देतो ना, लेट देतो, एवढ्या थेट आणि एवढ्या स्थिर देतो ना की त्या तुमच्याकडनं कोणी काढून हिरावून नाही घेऊ शकत. हे सूर्याचं वर्ष आहे. आता आपण जे म्हणतो की सूर्याचं वर्ष, मला एकदम असं वाटलं की तुम्हाला विचारू. सूर्याचं वर्ष असल्यामुळे तुम्ही काय सांगाल, सूर्याचे गुण काय आणि लोकांनी कसं वागावं? सूर्य शासक आहे, म्हणजे राजा आहे ग्रहांमध्ये. ग्रह म्हटला जातो पण तो ऍक्च्युअल मध्ये राजा आहे. आणि सूर्याचा एक गुणधर्म म्हणजे आपण रोज रात्री झोपताना म्हणतो की उद्या नव्याने सूर्योदय होणार आहे. तर एक टीप अशी राहील जी मी ॲस्ट्रोअरुण पंडित यांच्याकडनंच ऐकलेली, ती मला म्हणजे रिलेट केली आणि पटते पण, की सूर्य जसा नव्याने उगवतो तसं प्रत्येकाने आपल्या फील्डमध्ये, आपल्या करिअर रिलेटेड, आपल्या एज्युकेशन रिलेटेड काहीतरी एक नव्याने स्किल ऍड करावं तुम्ही, जेणेकरून त्याचा तुम्हाला पूर्ण वर्षभरासाठी फायदा होईल. कारण रोज तर नव्याने आपण शिकू शकत नाही, किंवा रोज नव्याने तुम्ही गोष्टी करू शकता आपल्या वेगवेगळ्या प्रकारे. जे युट्यूबर आहेत किंवा जे काही आहेत, की काही गोष्टी, समजा एखादा स्पिरिच्युअल पॉडकास्ट करतोय तर त्याने स्पिरिच्युअल न करता दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे गेला. म्हणजे असं, आता मी समजा ऍस्ट्रॉलॉजी मध्ये आहे तर मी हे शिकतेय, केपी करते, पण मला वाटलं की टॅरो कार्ड करावेत किंवा आकाशिक रेकॉर्ड किंवा अजूनही त्याच्यामध्ये नवीन गोष्टी, कुठलं तरी एक नवीन स्किल अपडेट करणं सूर्याच्या वर्षामध्ये गरजेचं आहे. आणि कसं होतं ना, मागचं वर्ष मंगळाचं होता, मंगळ सेनापती आहे, वॉरियर आहे, त्याने जे दाखवला तर तो सेनापती आला, तोच असा गाजावाजा करत आला, तर राजा येणार म्हटल्यावरती तो हल्ला तर मचवणारच, तो रूल करणार आहे तुम्हाला. राजा रूल करतो ना सगळ्यांना, तर त्याच्यामुळे ते, आणि जेवढं तुम्ही शिस्तीने राहाल, जेवढं डिसिप्लिनने राहाल, तेवढं तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार. हो का? सूर्य तसं आहे, करतो. खूप छान माहिती दिली मॅम. म्हणजे ही प्रत्येकासाठी, असं नाही की फक्त मीन मेष याच्यासाठी. तुमच्या एक राहू द्या, 10 राहू द्या, काहीतरी नवीन करा यावर्षी. आणि सूर्यदेवाची पूजा करून किंवा डिसिप्लिन, गायत्री मंत्र म्हणा, साधा 11 वेळा सुरुवात करा. मुळात पत्रिका अफेक्टिव्ह किंवा इफेक्टिव्ह असल्यामुळे तो सातत्य म्हणतो ना, ते गायत्री मंत्र माझं स्वतःच आहे. मला एवढं सगळं माहितीये, पण म्हणजे माझा रवी जर चांगला करायचा आहे तर मग मला ते गायत्री मंत्र 108 वेळा म्हणणं गरजेचं आहे. पण ते मी म्हणजे माझं राहू पण आहे फर्स्ट हाऊस मध्ये. हे पण मला एक मेन्शन करायचं होतं की राहू जेव्हा असतो ना, तुम्हाला देवाचं करू देत नाही. म्हणजे माझं स्वतःच असं आहे की मी देवळाच्या समोरून जाते पण देवळात जात नाही. जे काही करायचं ते आतून, मनातून, एका जागेवर बसून, घरातून, असं. बरोबर आहे. असं भरपूर वेळा होतं. म्हणजे मी पण आता ऑफिसने येतं, म्हणजे ऑफिसला येताना, स्टुडिओला येताना जेव्हा येतो ना घरून, तर मला इच्छा असते की मंदिर लागतं, मला वाटतं थांबू, पण ट्रॅफिक एवढी असते ना की गाडी साईडला घेऊन पार्क करा, पण ते बाहेरच्या बाहेर असं होतं. हे काही लोक अशी असतात ना की डेली प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जाऊन म्हणजे सगळं करून येतात. पण ज्यांचा राहू किंवा राहूची रिलेटेड दशा, राहूच्या युतीतले, राहूच्या दृष्टीतल्या ग्रहांची येते ना, मग त्या लोकांचं असं होतं. पण आपल्यासारखं, तर तुमचं पण नेपच्यून गुरुच्या याच्यामध्ये आहे म्हटल्यावर तुम्ही स्पिरिच्युअल आहात. माझं पण राहू गुरु कनेक्शन आहे तर स्पिरिच्युअल आहे. मग ते स्पिरिच्युअल तुम्ही आतून आणि खूप डीपली स्पिरिच्युअल होत जाता. बरोबर आहे. देवाला मानतो आपण आणि देव आपल्याला त्याचे रिझल्ट, ती शक्ती आहेच नाही चालवणारी. म्हणजे सायंटिफिक तुम्ही बघाल की सायन्सने सगळं केलंय, पण तुम्हाला ब्लड बनवता आलंय का आजपर्यंत? ब्लड तुम्हाला डोनेट करावं लागतं किंवा दुसऱ्याकडनं घ्यावं लागतं. मग कुठेतरी देव आहे ना की जो 9 महिने गर्भात तयार करतोय सगळं. भरपूर ज्योतिष आहे, आपण प्रत्येकाचे अनुभव बघतो. आणि काय होतं की कधी कधी ज्योतिष चुकतात. हो, म्हणजे एखादा व्यक्ती गेला ज्योतिषकडे आणि त्याने त्याची कुंडली दाखवली, तर कधी रे असंही होतं की त्यांनी जर प्रेडिक्शन सांगितलंय की 2026 मध्ये तुझं लग्न होऊनच जाणार आहे, किंवा सांगितलं असेल 2024 ला की 2025 मध्ये तुझं लग्न होऊन जाईल, बट 2025 मध्ये त्याचं लग्न नाही झालंय. मग हे तर ज्योतिषानेच दिलेलं होतं, त्यांचंही शास्त्र होतं, मग ते का चुकतात? जनरली ज्योतिष पाहताना ना बेसिक नियम ज्योतिषाने फॉलो केले पाहिजेत की जे आपल्याकडे जेव्हा जातक येतो तेव्हा तो प्रश्न जेन्युअनली विचारलाय ना, ते चंद्रावरनं समजतं आपल्याला की चंद्राची राशी किंवा चंद्राचं नक्षत्र
ते पाहून समोरच्या जातकाने प्रश्न विचारलाय की नाही ते, कारण काही खरा खोटा असं हा, म्हणतात. खरं खोटं, बरं, येस. ओके. ते एक पार्ट झालं. आणि दुसरी गोष्ट जातकाने पण किंवा जनरल सगळ्यांसाठीच हे एक आहे की आपण डॉक्टरांकडे जाऊन, समजा आता 2026 चालू होतंय, तर मी काय अगदी जानेवारीमध्ये समजा मी गेले डॉक्टरांकडे आणि म्हटलं की मला येणाऱ्या वर्षामध्ये जे आजार होणार आहेत ते तुम्ही त्याच्यासाठी मला औषधं द्या, तर ते प्रिस्क्राईब करतील का? नाही करणार. नाही करणार. कसे करतील? मला जेव्हा काहीतरी कुठेतरी डोकं दुखेल किंवा डोळे दुखतील किंवा काहीतरी होतील, त्यावेळेला मी जाईल तर माझ्या त्या आजारावरती मला औषध मिळेल ना. तसं माणसांचं पण तसंच आहे. ज्या वेळेला तुम्हाला जेन्युअनली काही समस्या येईल त्यावेळेला तुम्ही ज्योतिषाकडे जा आणि पर्टिक्युलर एका वेळेला एकच प्रश्न विचारा. त्याचं केपी मध्ये हे एक स्पेसिफिक दिलंय, एका वेळेला एक प्रश्न विचारा, तुम्हाला परफेक्ट आन्सर मिळतं. 97% पर्यंत अॅक्युरसी आहे. एक प्रश्न विचारायचा. एकच प्रश्न विचारायचा. त्याचं कारण सांगते. समजा तुम्ही लग्नाचं विचारताय, लग्नाचं मी सगळं सांगते आणि तुम्ही लग्नाचं विचारता विचारता तुम्ही विचारताय की मला आजार कुठले होणार, म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन आलायत, त्याच्याबरोबर तुम्ही निगेटिव्ह पाहताय, मग दोन्हींचा इम्पॅक्ट वेगळा होतो. बरोबर. आणि जनरली तुम्ही डेस्परेटली जो एक क्वेश्चन असतो किंवा जी एक समस्या असते ना, तीच घेऊन तुम्ही ज्योतिषाकडे आलात आणि ज्योतिषाने पण तेवढं विचारात घेऊन तेवढं आन्सर दिलं तर ते प्रेडिक्शन नाही चुकत. आणि ज्योतिषशास्त्र त्यांनी पाहावं किंवा त्यांना सांगावं ज्यांचं त्याच्यावरती निदान 90% 95% भरोसा आहे. उगाच मला एक टाइमपास की मनात आलं चल बघूयात, पत्रिका पाहिली नाहीये बघूयात, असं जाऊन तुम्ही पाहिलं आणि त्या ज्योतिषाने जर सांगितलं तर मग तुम्ही म्हटलं ते चुकू शकतं. बरोबर आहे. हे पॉइंट आहे की रिकामाच जाऊन बघू नका, अडचणीत असाल तर बघा. खरंच अडचण. काही लोकांचं काय होतं, म्हणजे असं होतं की आपण करिअरला सुरुवात करतो, एक अमाऊंट पर्यंत पोहोचतो आणि आपल्याला वाटतं यार अजून श्रीमंत व्हायचं, बिझनेस करतोय, अरे अजून ऑपॉर्च्युनिटी झाल्या पाहिजे, खूप सारा पैसा कमवला पाहिजे, म्हणून घडी घडी लोक विचारतात की गुरुजी मी श्रीमंत कधी होईल, गुरुजी माझ्याकडे कधी अमाप पैसा येईल. हे पण चुकीचंच झालं ना. हो, चुकीचं झालं. ती तुझी प्रॉब्लेम नाहीये, ते तुझं शौक आहे. शौक म्हणजे तुम्ही पैसा येतोय तुमच्याकडे, पण तुमचा पैसा कुठे खर्च करायचा, कसा खर्च करायचा, कसा साठवायचा, हे जर तुम्ही याचं गणित तुम्हाला नाही कळत तर तो म्हणजे काही काही पत्रिकांमध्ये असे पण योग असतात, म्हणजे काही पत्रिका अशा असतात की तुम्ही 1 लाख कमवा तरी खर्च, 10 कमवा तरी खर्च. अशा वेळेला तुम्ही काय करावं, हे प्रॅक्टिकली आहे ना की आपल्याकडे पैसा टिकत नाहीये, तर एखादा 10,000चा SIP काढावा बाबा, किंवा एखादं कुठे काही पोस्टासारख्या स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवावा, किंवा एखादं समजा त्या साईड म्हणजे खर्च असेल पण पत्रिकेमध्ये 6 म्हणजे कर्जाची स्थानं जर लागत असतील तर एखादी गोष्ट घ्यावी, म्हणजे कमर्शियल शॉप किंवा मग रूम एखादा, म्हणजे फ्लॅट वगैरे, की जेणेकरून तुमचं ते ऍसेट होऊन जातं. बरोबर आहे. गाडी वगैरे हे तुमची शॉकसाठी झाली, हे तर शौक झाला. हा, म्हणजे तुम्ही जर अशा गोष्टींसाठी इन्व्हेस्ट कराल तर मग तो पैसा तुमचा खर्च होतोय पण कुठेतरी ऍसेट तयार होतोय बाबा तुमचं. बरोबर आहे. हे प्रॅक्टिकली तुम्ही केलं पाहिजे. मॅम, आपण म्हणतो की कर्म खरंच इम्पॉर्टंट आहे का, की एखाद्याच्या लाईफमध्ये जर समजा त्याने खूप चांगले कर्म केले तर त्याचं चांगलं होणार आहे, वाईट कर्म असतील तर ते कुठे ना कुठे त्याला प्रॉब्लेम होईल, इतके कर्म इम्पॉर्टंट? कर्म इम्पॉर्टंट आहे, पण कर्माचा सिद्धांत असा आहे ना की एक छोटीशी गोष्ट एक वेदात सांगते मी, की धृतराष्ट्र जेव्हा म्हणजे कुरुक्षेत्रावरती जेव्हा महाभारतामध्ये पांडव जिंकले आणि धृतराष्ट्राचे 100 मुलं जेव्हा मृत्युमुखी पडली, त्यावेळेला मग अर्थात धृतराष्ट्र काही साधी व्यक्ती नव्हती, त्यांना दिव्य दृष्टी होती, तरी त्यांनी श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की बाबा असं काय माझ्या हातनं पातक झालं की माझी 100च्या 100 मुलं मारली गेली. तर त्यावेळेला त्यांना दिव्य दृष्टीने त्यांनी श्रीकृष्णाने 50 गुगलवरती तो संभ्रम आहे की 50 किंवा 100 पण गतजन्मांमध्ये नेलं. त्याच्यानंतर त्यांना असं दाखवलं की ते शिकारी होते, त्या जन्मामध्ये शिकारी असताना, म्हणजे 50 जन्म मागे गेले त्यावेळेला ते शिकारी होते आणि शिकार करायची, तर त्यांनी एका जंगलाला वणवा लावला की जेणेकरून तिथले प्राणी बाहेर पडतील आणि मी शिकार करेल. तर त्याच्यामध्ये 100 जण आंधळे झाले, म्हणजे 100 जनावर किंवा पक्षी असतील किंवा काही असेल, आणि बाकीचे काही मृत्युमुखी पडले की जो कुरुक्षेत्रावरती संहार झाला. तर ते 50व्या म्हणजे 50 जन्म मागचं होतं. तर मग धृतराष्ट्राने विचारलं की ते तर 50 जन्म मागे घडून गेलंय, मग आता ह्या जन्मात मला का भोगायला लागतंय? तर मग श्रीकृष्णाने जे उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे की तू ह्या जन्मात राजा म्हणून जन्माला आलास, तर ते तुला त्याचं पूर्वसंचित किंवा ती पुण्याई कमवायला 50 वर्षाचा कालावधी लागला, तेव्हा कुठे जाऊन तू या जन्मात राजा झालायस. आणि ते 50व्या जन्मातलं तुझं जे 50 जन्म मागचं जे एक पातक घडलं तुझ्या हातून,
ते तू राजा असून जरी या जन्माला आला ना तरी ते तुझ्या आत्म्याने निवडले की ते ह्या जन्मात तुला भोगायचं. बघायचंय. त्याच्यामुळे आपण असं, आता मी स्वतःही या जन्मामध्ये माझ्याकडनं कोणी दुखावलं गेलं नाहीये, मी खोटं बोलत नाही किंवा ह्या गोष्टी सगळ्या पाळते, पण मी एवढं सगळं सफर केलं बिकॉज ऑफ माझं प्रारब्ध आणि ते मला भोगायचं. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. क्रियमान म्हणजे तुम्ही आता करता ते, संचित म्हणजे तुम्ही साठवलं पाहिजे. त्याच्यासाठी मी पुन्हा तेच सांगेल की तुम्ही 5 मिनिटं का होईना देवाचं नाव घ्या. आणि प्रारब्ध म्हणजे तुम्ही निवडून घेऊन आलाय, तुमचा आत्मा सिलेक्ट केलंय की मला हे या जन्मात भोगून संपवायचंय. ज्यांचा व्ययात केतू असतो ना त्यांचा मोक्ष लास्टचा जन्म असतो, हे पत्रिकेवरनं समजतं आपल्याला. येस. मुलं बाळ नाही होत आजकाल, हा मोठी समस्या झाली आहे हो. की प्रॉब्लेम जसं तुम्हालाही तुम्ही सांगितलं की तुमचे तर खूप मेजर इश्यूज होते, बट नॉर्मली आजकाल कपलमध्ये असं बघितलं जातंय की मुलाबाळांचा प्रॉब्लेम येतोय आणि ज्यामध्ये भरपूर गोष्टी अशा आहे की ज्यात नॉर्मल गोष्टी कारणीभूत वाटतात की त्यांचं खानपान बदललं. आधी आपण गावाकडे नॉर्मल जेवण जगायचं, आता थोडं फास्ट फूड वगैरे, आणि उष्णता वगैरे वाढते वातावरणाची, हे तर आहे, तो इम्पॅक्ट होतो. पण पत्रिका पाहताना तुम्ही पत्रिका पाहतानाच आपण दोघांचेही म्हणजे काही काही योग असे असतात ना, पंचमात शनी असेल आणि बाकी म्हणजे बुधासारखा ग्रह किंवा वंध्या राशी पण आहेत, ज्या कन्या म्हणजे आपण एखाद्या स्त्रीला जेव्हा होत नाही तेव्हा वंध्या म्हटलं जातं. बरोबर. तर आपले काही ग्रह जर त्या जास्त ग्रह जर वंध्या राशींमध्ये असतील तर मग हे सगळं पाहावं लागतं. एकाच्या पत्रिकेत आहे पण दुसऱ्याचं बाबा चांगलं आहे, तर मग आपण दुसऱ्याला सांगू शकतो की तू डॉक्टरांकडे जा किंवा संतती नियमन करण्याच्या फंदात पडू नकोस. लग्न झाल्या संतती राहू दे. पण ह्या गोष्टी आजकाल एवढ्या ओपनली आणि एवढ्या लाऊडली बोलल्या जात नाहीत किंवा विचारल्या जात नाहीत की त्यांचं वैवाहिक सौख्य, येणाऱ्या महादशा, त्यांचा दोघांचं हेल्थ वाईज कसं आहे, दोघांना संतती योग कसे आहेत बाबा, आणि हे सगळं पाहून मग तुम्ही पुढे जा. बरोबर आहे. संतती योग तर पाहिलाच पाहिजे ना, पाहिला म्हणजे इम्पॉर्टंट आहे ते. हो. आणि समजा मग असं सांगू शकतो की एखाद्याच्या पत्रिकेत शनीचा इम्पॅक्ट आहे, शनी डिले करतोय, मग त्याला माहिती नाहीये, पण हे मग तो बाबा तो विचार करत बसला किंवा त्याचं माइंड मध्ये असेल की मी 5 वर्ष झाल्यानंतर माझं हे टार्गेट आहे, हे अचीव्ह झाल्यानंतर मी करेल, आणि त्यावेळेला समजा तो योग पण निघून गेला, तर मग हे पण मला पाहणं गरजेचं आहे की तो योग कधी आहे संतती होण्याचा. मग तिथे मला स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही फॅमिली प्लॅनिंगच्या फंदात पडू नका, किंवा केलं तरी या कालावधीपर्यंत करा, त्याच्यानंतर तुम्हाला मुलबाळ हा पिरियड आहे, हे 1 वर्ष आहे किंवा हे 1.5 वर्ष आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतं. हो. बरोबर आहे. मॅम, हरवलेली व्यक्ती केपी ज्योतिषमुळे सापडू शकते का? हो. प्रश्न कुंडली एक उत्तम हे आहे, आणि मी एक वस्तूची एक केस आहे आणि एक व्यक्तीची आहे, तर सोडवलेली आहे. तर हरवलेली व्यक्ती जेव्हा आपल्याकडे एखाद्या, आता समजा एखाद्याचा नवरा किंवा एखाद्याचा मुलगी असं हरवलं असेल तर ते विचारायला येतात. तर मग प्रश्नकुंडली ज्या वेळेला मांडतो त्यावेळेला, प्रश्नकुंडली म्हणजे काय? प्रश्नकुंडली म्हणजे तुमच्याकडे डेस्परेटली एखादा प्रश्न ज्या वेळेला माइंड मध्ये येतो त्यावेळेला ज्योतिषाला विचारलेली कुंडली, किंवा तुमच्याकडे जन्मता नाही, किंवा दुसरं हे की तुमचं बर्थ टाइम आहे, बर्थ टाइम नाहीये, फक्त डेट ऑफ हे आहे, आणि न्यूमरोलॉजीने नाही जायचंय, मला एखादा पर्टिक्युलर क्वेश्चन पाहायचा, तर तुम्ही त्यावेळेची म्हणजे आता तुमच्या मनात प्रश्न आला तो विचारला, तर त्यावेळेची प्रश्नकुंडली म्हणजे प्रश्नकुंडली. ओके. त्याच्यावरनं आपण पाहू शकतो. मग जर हरवलेल्या व्यक्तींशी रिलेटेड आलं तर ती हरवलेली व्यक्ती चंद्र रिप्रेझेंट करतो प्रश्नकुंडलीमध्ये, आणि त्याचा जर गुरुशी शुभ संबंध असेल, गुरुची दृष्टी असेल, तर ती व्यक्ती सुखरूप आहे समजावं. जर तो चंद्र म्हणजे केंद्रस्थान म्हणतो आपण 1, 4, 6 आणि 10 भावांना, त्याच्यामध्ये असेल तर ती व्यक्ती जवळच्या म्हणजे आसपासच कुठेतरी आहे. मगाशी जसं सांगितलं 3rd हाऊस असेल चंद्राचं, तर ती व्यक्ती शहर थोडंसं लांब गेली आहे. ओके. 12वं स्थान आहे तर कुठेतरी परदेशात पळून गेलीये किंवा थोडंसं जास्त लांब निघून गेली. 5वं स्थान असेल तर संतती, कधी कधी होतं बघा, म्हणजे नवरा बायकोची भांडणं होतात, जर सेपरेट मुलं राहत असतील तर मग मुलांकडेच निघून गेली आहे असं. किंवा चंद्राचा संबंध आणि मंगळाचा संबंध 8व्या स्थानाशी रिलेटेड आला तर मग कुठेतरी ऍक्सिडेंट वगैरे झालाय का, हॉस्पिटलमध्ये वगैरे पाहिलं पाहिजे. हे आहे डिटेल इन डिटेल तुम्ही प्रश्नकुंडली आणि केपी मध्ये हे सगळं तुम्ही बघू शकता. ओके. इन डिटेल जेलमध्ये आहे का, 12वं स्थान असेल तर म्हणजे कधी कधी होतं ना की समोरच्याची चूक नसते, किंवा
समोरचा येऊन धडकतो, पण काही कारणाने उचललं याला पण जातात, तर तो योग त्यावेळेला ऍक्टिव्हेट असतो. बरोबर. त्यावेळेला त्या गोष्टी घडतात. मग ते पण तुम्हाला समजतं की मंगळ आणि राहूचा 12व्या स्थानाशी संबंध असेल तर लॉकअप मध्ये किंवा अशी ती असू शकते. पण मोस्टली बेपत्ता होणे हे जेवढे एक्झाम्पल मी पाहिले ना, तर 90% हे तेव्हाच होतात जेव्हा अफेअर असतं आणि ती मुलगी 5व्या स्थानाशी किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये ते असं होऊ शकतं. हो. तर ते 5वं स्थान. 5व्या स्थानावर आपण प्रेम प्रकरण पाहतो. तर त्यावेळेला म्हणजे दोन्ही शक्यता असतात. मी संतती सांगितलं. दुसरं हे पण तुम्ही प्रियकराबरोबर किंवा प्रेयसी बरोबर आहेत तर ते होऊ शकतं. करिअर वाईज जर बघायला गेलं आपण याच्यामध्ये, तर एखाद्या व्यक्तीचं करिअर तुम्ही त्याला डिसाईड कसं करायचं हे सांगू शकता. म्हणजे 12वी झालाय त्याचं किंवा 10वी झाल्यानंतर तो तुमच्याकडे आला आणि त्याने तुम्हाला एकच प्रश्न विचारला, जसं आपण केपी ज्योतिषला कन्सिडर करतो, आणि त्याने विचारलं की मला मॅम मी कोणत्या फील्डमध्ये जावे, किंवा त्याच्या आईवडिलांनी विचारलं की हे 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 त्याचं डिटेल्स, याच्या बर्थ डिटेल्स तुम्ही याला सांगा की याने कोणत्या फील्डमध्ये जावं, आणि त्याचा इंटरेस्टच वेगळा आहे. हो. अशा वेळेस काय असतं आणि कोणत्या स्थानावरून तुम्ही कोणता फील्ड सांगता थोडंसं म्हणजे? हो सांगते. केपी मध्ये ना एक बेसिक रूल आहे, म्हणजे मी ऍडव्हान्स मध्ये कोर्स केलेला त्यावेळेला सांगितलेलं. आपण दशम स्थानावरनं आपलं सगळं कर्म पाहतो किंवा व्यवसाय, नोकरी, 10वं स्थान लागतं. दशमाचा सबलॉट जर चतुर्थाचा कार्यश असेल तर तुम्ही जे शिक्षण घेतलंय त्या शिक्षणातच तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर. इथे तुमचा रूल फिक्स झाला की तुम्ही जे एज्युकेशन घ्याल त्याच्यात तुमचं करिअर होईल. अदरवाईज 50% असं होतं की एज्युकेशन याच्यात घेतलंय आणि जॉब कुठेतरी IIT मध्येच करतोय किंवा कुठेतरी याच्यातच करतोय. म्हणजे माझं तुम्ही कुंडली बघितल्या, तुम्हाला काय वाटतं माझं? कारण मी IT मध्ये एज्युकेशन केलं, इंजिनिअरिंग केलं, तरी मी आता मीडियामध्ये आलो. तुमचं केतू होता त्याच्यामुळे तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टींशी रिलेटेड आलात. आणि नेपच्यून गुरु आहे, शुक्र तुमचा 7व्या स्थानात आहे, त्याच्यामुळे मग ते बिझनेस 7व्या स्थानावर आपण समोरून येणारे क्लायंट पण पाहतो. ओके. क्लायंटचा फ्लो पाहतो. 7व्या स्थानात तुमचा शुक्र स्वराशीत आहे, ओके. तुळा राशीत. त्याच्यामुळे मग तुम्ही जे बिझनेस करताय त्याच्यातनं समोरनं क्लायंटचा फ्लो व्यवस्थित आहे, येतो, कुठे कमी नाही पडत आहे. नाहीतर जनरली कधी कधी होतं असं की आम्ही बिझनेस टाकून बसलोय पण तो लॉस मध्ये गेलो. लॉस मध्ये असतो. आणि मग जेव्हा लॉस मध्ये जातो ना, तर माझं म्हणणं असं असतं की तुम्ही एखादं वर्ष लॉस मध्ये केल्यानंतर तिथे थांबा, काहीतरी कोणाचा तरी गायडन्स घ्या की बाबा आपल्या नशिबात हे आहे का. नाही तर कोणाला हाऊस असते की नाही मला करायचाच आहे, मला बिझनेसच करायचा आणि मला मोठं व्हायचंय, पण तुझ्या पत्रिकेत नाहीये तर तू थोडंसं कस्टमाइज करून घेऊ शकतोस ना. कस्टमाइज करणं म्हणजे हेच की कुठला ग्रह आहे. आता केतू असेल तर काल जसं मी म्हटलं की त्या मुलीने मला विचारलं, तर केतू तुम्हाला रिसर्च मध्ये पण दाखवतो, तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकता. गुरु असेल तर तुम्ही स्पिरिच्युअल किंवा काय म्हणतो आपण प्रोफेशनल किंवा टीचिंग या फील्डमध्ये, आणि स्थानं पण ती पाहावी लागतात. 5व्या स्थान असेल तर आपण ते, 9वं स्थान असेल तर 8वं स्थान महत्वाचं आहे. 8वं स्थान निगेटिव्ह, 6, 8, 12 कुंडलीतली निगेटिव्ह स्थान आहेत. जर 8वं स्थान असेल तर मेडिकलला किंवा 8व्या स्थानाचा संबंध मंगळाशी असेल तर तुम्ही मेडिकलला जावं. मंगळ म्हणजे रक्त पण दाखवतो, मंगळ म्हणजे शस्त्रक्रिया पण येते. मग तुमचं जेव्हा 8वं स्थान ऑपरेट असेल आणि येणाऱ्या महादशेमध्ये जर ते 8वं स्थान असेल तर तुम्ही निश्चित मेडिकलला जावं. म्हणजे पुढच्या येणाऱ्या दशांमध्ये पण पाहिजे. काय तर असं होतं की मेडिकल म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अमोल कोल्हे किंवा डॉक्टर गिरीश ओक ही जी उदाहरणं आहेत, डॉक्टर झालेत पण करिअर कुठे करतायत, वेगळ्या याच्यामध्ये. एक जण पॉलिटिक्स मध्ये, एक जण एंटरटेनमेंट मध्ये, कारण त्यांच्या ग्रहांच्या दशा चेंज झाल्या ना. बरोबर. मग तुम्हाला जर पर्टिक्युलर त्या गोष्टीतनं पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला त्या दशांचा अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. कारण दशा हा फार महत्वाचा पार्ट असतो. हो, महत्वपूर्ण कालखंड आहे. तोच जास्त मॅटर करतो असं वाटतं कधी. तोच रूल करत असतो तुम्हाला. जसं म्हणजे आता तुमची शुक्राची दशा आहे, माझी गुरुची आहे, तर मी स्पिरिच्युअल होतीये किंवा माझी तिकडे चालू आहे, मी एखादा पॉडकास्टच ऐकते, किंवा बुध आहे जसं माझा ऍक्टिव्ह, तर मग नॉलेज घ्यायचं बाबा, काहीतरी ऐकत राहायचं, सतत काहीतरी वाचत राहायचं, तसं आहे. करेक्ट. हो. आणि तुमचा शुक्राचा आहे तर शुक्र सप्तमात आहे तर तो बिझनेस देतो, तर तुम्ही ते बरोबर काम करताय. तसंच फक्त शुक्र लक्झुरियस गोष्टी दाखवतो, तर तुम्ही लक्झुरियस गोष्टींशी रिलेटेड कराल तर तुमची ग्रोथ अजून छान होईल, अजून चांगली होईल. हो. करेक्ट. म्हणजे जे ग्रह जे रिप्रेझेंट करतात ना, परफेक्ट वाचता आलं पाहिजे. आणि त्याच्यात समजा एखादं निगेटिव्ह स्थान लागत असेल तर त्याच्यावरनं काय पाहतात, त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून मला समोरच्याला सांगायचंय. ओके. म्हणजे लोक समजा बिझनेस मध्ये फेल का होतात, तर एक तर पहिले हार्डवर्क
करत नाही, सगळ्यात मेन ती हो, गोष्ट आहे. हो. आणि दुसरी गोष्ट अशी येते की जर त्यांच्या याच्यात आता गुरु आहे तर त्यांनी गुरुचा बिझनेस केला पाहिजे. गुरुशी गुरुचे- related. गुरु- जसं टीचिंग टीचिंग आहे, स्पिरिच्युअल आहे, हिलर आहेत. आजकाल हे जे फील्ड जे वाढलंय ना, आपण पाहतोय की हा ऍस्ट्रॉलॉजी असेल, हा ऑकल्ट मध्ये, बरोबर आहे, ऑकल्ट मध्ये यावं तुम्ही. करेक्ट. सूर्य आहे समजा कोणाचं महादशा चालू आहे रवीची, तर मग त्या तुम्ही असते ना सूर्य, हा गव्हर्नमेंट जॉबचं एक राहिलं, दशमाचं सबलॉर्ड किंवा दशम स्थान किंवा 6वं स्थान चंद्र आणि सूर्याशी रिलेटेड असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करावा. अगेन दशा पाहिजे तुम्हाला, ओके दशा पाहिजे, तशीच पाहिजे. कारण त्याला एज लिमिट आहे ना. मग तुमच्या त्या एज लिमिट नंतर दशा आली तर मग तुम्हाला जॉब नाही मिळणार. मग बरेचदा असं होतं की मला तर खूप जणांनी सांगितलंय गव्हर्नमेंट जॉब आहे, अरे पण तुझी दशाच नाहीये तर तुला नाही मिळणार. नाही मिळणार. हो. आता अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की ज्यांना खूप डिप्रेशन आलेलं किंवा म्हणजे त्या घरात बसलेल्या महिला आहे किंवा पुरुष आहे आणि ज्यांना आहे ना काही करूच वाटत नाही, आपण म्हणतो की एक एन्झायटी, ती इच्छा म्हणजे करू वाटतं की मला हे करू ते करू, पण ते फक्त स्वप्नात वाटतं. पण ते सकाळी उठल्यानंतर परत मोबाईल हातात घेतील किंवा टीव्ही समोर बसून राहतील, घरातून पायच बाहेर काढत नाही. कुठे प्रॉब्लेम आहे या लोकांच्या? राहू पत्रिका बाधित असणं किंवा राहू असणं. राहू तुम्हाला ना डिप्रेशन, अँझायटी, आळसवाणं वाटणं, घरात एका जागेवर बसून राहणं किंवा झोपूनच राहावं असं वाटणं, हे सगळे प्रकार राहू देतो. किंवा इव्हन मी जसं म्हटलं माझे 34 मध्ये पिरियड्स गेले, किंवा मृत संतती होणं, मृत संतती होऊन निपजणं, म्हणजे मिसकॅरेज वगैरे तर सोडून द्या, पण 9 महिने भरल्यानंतर पण मृत संतती जन्माला घालणं, हा सगळा राहूचा इम्पॅक्ट येतो. अशा वेळेला तुम्ही शंकराची उपासना किंवा मी म्हणते स्वामी समर्थ, तुम्ही उपासना करायला घ्या. तुम्हाला ते जे देव आहे किंवा ती जी शक्ती आहे ना, ते थोडाफार तरी पुढे येऊन मार्ग दाखवतं. त्या मार्गावरनं तुम्हाला चालायला हेल्प होते नक्कीच. तर मॅम जसं आपण केपी ऍस्ट्रॉलॉजी तुम्ही करता तर टॅरोट कार्ड्स पण तुम्ही करता, Yes. तर टॅरोट कार्ड्सचं गायडन्स हे ऍक्च्युअली खरं ठरतं का? हो, टॅरो कार्ड तुम्हाला इंट्युशननेच येतं, कारण ती चित्र असतात. ते चित्र पाहिल्यानंतर तुमच्या मनातनं काय येतंय आणि ते चित्र काय सांगतंय हे कनेक्ट करून तुम्ही जर क्लायंटला सांगताय आणि क्लायंटचा प्रश्न जर तेवढा डेस्परेट असेल तर तुम्हाला निश्चित उत्तरं मिळतात. 78 कार्डचा डेक असतो, 22 कार्ड मी तुमच्या हातात येतो. येस, हा डेक आहे कार्डचा, याला टॅरो कार्ड म्हणतात. त्याच्यामध्ये 78 कार्ड्स असतात. 22 कार्ड्स म्हणजे मेजर अर्काना, जे आपल्या लाईफ मधल्या महत्वपूर्ण घटना दर्शवतात, आणि राहिलेले जे आहेत ते कार्ड्स तुमचे रोजच्या जीवनातल्या घटना किंवा रोजच्या जीवनात येणारे ऑब्स्टॅकल किंवा काय गायडन्स, हे सगळं सांगितलं जातं. आणि त्याच्यामध्ये पुन्हा 4 पार्ट आहेत. कप्स म्हणजे इमोशन, वॅन्ड्स म्हणजे अग्नितत्वाचं, पेंटॅकल म्हणजे तुमचं करिअर रिलेटेड, कारण पेंटॅकल नावच पेंटॅकल, पैशांशी रिलेटेड, आणि स्वोर्ड वायुतत्वाचं, म्हणजे हे 4 तत्व रिप्रेझेंट करतात. आणि तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेला ते कार्ड काय सांगतात ते त्याच्यावर आन्सर. तर हे तुमच्यासाठी एक माझ्याकडनं हे बाबा की लोकांना पण कळेल आणि तुमचा प्रश्न पाहूया कितपत बरोबर आहे ते तुम्हालाही कळेल काय आहे टॅरो कार्ड. बरोबर बरोबर. तुम्ही मनामध्ये एक प्रश्न हे करा, म्हणजे मनामध्ये एक क्लिअर प्रश्न की ज्याचा तुम्हाला क्लिअर आन्सर हवंय, तो प्रश्न तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला विचारू. माझ्या मनात आहे एक प्रश्न. 2026 हे माझ्यासाठी करिअर वाईज 2025 पेक्षा बेटर असेल का? येस, करिअर वाईज तुमचं बेटर असेल, ओके, स्टेबल असेल, आणि तुम्ही मॅनेजमेंट कडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यासाठी. ओके. जर तुम्ही जे काही करताय तर तिथे तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित मॅनेजमेंटच म्हणता येईल, मॅनेजमेंट केली पाहिजे. हा गायडन्स आहे तुमच्यासाठी टॅरो कार्डने सांगितलेला. ओके, नाईस नाईस. आणि गायडन्स टेक केअर ऑफ ऑल, आणि एन्व्हायरमेंट थोडंसं नर्चरिंग ठेवायचं, म्हणजे सगळ्यांना थोडंसं छान असं, कारण तुम्ही रिअल इस्टेटमध्ये जाताय, आपलं फक्त बोलणं झालं, सगळ्यांशी नर्चरिंग आणि छान राहिलाच. येस येस, तर तुमचं छान उत्तम आहे. येस कार्ड पॉझिटिव्ह कार्ड आहे. अरे नाईस. आणि कप्स रिलेटेड आहे, म्हणजे थोडंसं काय म्हणतो आपण, लोकांच्या मनाला हात घालून तुम्ही तुमच्या याची जाहिरात केलीत, किंवा एखादा फ्लॅट दाखवायला जातोय तर स्वतःचाच आहे किंवा त्यांना स्वतःचा वाटला पाहिजे, अशा इमोशन्स त्यात ओतून तुम्ही काम कराल तर तुमची करिअर ग्रोथ निश्चित आहे आणि स्टेबल आहे. स्टेबल 2026 मध्ये. करेक्ट. उत्तम आहे. थँक्यू सो मच मॅम. वेलकम. नाही, तेच आहे की प्रश्न तुम्ही जेवढा क्लिअर करता ना उत्तर तेवढं, आणि एक कधीतरी असतं ना की विचारायचं म्हणून विचारायचं, त्याला उत्तर नाही येत तुमचं. मॅम थँक्यू सो मच. जी ही माहिती तुम्ही दिली
KP ज्योतिष बद्दल असेल किंवा इन जनरल तुमचं जे लाईफ होतं ते आय थिंक पहिल्याच वेळेस सोशल मीडियावर Social media वर अशी येतं. कहाणी आली असेल की हो. ज्यामुळे भरपूर स्त्रिया आहे किंवा जे मुलं आहेत पुरुष आहेत त्यांनाही इन्स्पिरेशन मिळेल की इतकं सगळं अनुभवल्यानंतर आज तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहात. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि देवावरती विश्वास ठेवा आणि मार्ग चाला. तुम्ही नक्की कशातूनही उठून उभे राहू शकता. कम्प्लीट होऊ शकतात गोष्टी. तेच मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि ज्याही लोकांना तुमच्यासोबत कन्सल्ट करायचं असेल रिगार्डिंग KP ज्योतिष वगैरे तर ते कोणता नंबर तुम्ही द्याल त्यांना? माझा मोबाईल नंबर मी सांगते 9773546999. ओके. आणि चेतन मी तुमची फार फार आभारी राहील की म्हणजे प्लॅटफॉर्म पण लागतो द्यायला ना, समोरच्याने दिला पण पाहिजे. तर तुम्ही ते काम करताय. काही गोष्टी स्पिरिच्युअल तुम्ही पॉडकास्ट घेताय न्यूमरॉलॉजी ऍस्ट्रॉलॉजी रिलेटेड, तर त्या गोष्टी पोहोचतायत लोकांपर्यंत. छान काम करतायत. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. जाताना काही एक म्हणजे तुमच्या ओव्हरऑल अनुभवातून आपल्या ऑडियन्सला काही सांगू शकाल तुम्ही? काय डिप्रेस्ड असल्यावर काय त्यांनी हे मी स्पिरिच्युअल बद्दल नाही ऍस्ट्रॉलॉजी बद्दल नाही विचारते, एक माइंडसेट बद्दल कसा ठेवा? माइंडसेट डिप्रेस्ड असेल तर तुम्ही काय करताय ना, माणसाने प्रेझेंट मध्ये जगायला शिकावं. एक आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणून मी छोटासा कोर्स केला होता. आता ऍट प्रेझेंट मध्ये तुम्ही राहा. पास्ट मध्ये जे घडून गेले ते तिथे जाऊन करेक्ट करू शकतो का? नाही करू शकत. फ्युचर तुमचं त्याचा विचारच नाहीये. तर तुम्ही आत्ताचा मुवमेंट लाईव्हली जगा. येणाऱ्या क्षणाचा भरोसा नाही. कोरोनामध्ये आपण पाहिलं, माणसं सकाळी होती रात्री नाहीयेत, आत्ता होती उद्या नाहीयेत, किंवा आत्ताही असं ऐकतोय. तर तुम्ही आत्ताचा क्षण जगून घ्या. बरोबर. त्याला महत्व आहे. आणि डिप्रेस्ड असाल किंवा काही गोष्टी तुम्हाला हर्ट झाल्या असतील, हील करा स्वतःला. पॉडकास्ट आहेत छान छान, किंवा काही पुस्तकं आहेत, कोणाला वाचायला आवडतं, कोणाला काय, हील करा. कुठल्याही पद्धतीने हील करा तुम्हाला, आणि तुमचं जगणं. कारण ज्या कुठल्या गोष्टीमुळे तुम्ही अफेक्ट होताय ती गोष्ट तर निघून गेली, किंवा ती व्यक्ती तर त्याचं छान जगतीये. तुम्ही का अफेक्ट करून घेताय तुमच्या लाईफला? बरोबर. तुम्ही आजचा दिवस का घालवताय? बरोबर. तुमच्याकडे किती आहे ते तुम्हाला माहित नाहीये वेळ. करेक्ट. ज्योतिषशास्त्रात आहे पण ते पाहूच नाहीये, कारण तेवढं तरी देवाच्या हातात ठेवावं. इवन आता तुम्ही बोलला तर एक ऍड करते मी. सिझेरियन होतं तर मुहूर्त पाहतात, पण तो मुहूर्त जरी पाहिला तरी त्या बाळाला किंवा त्या जीवात्म्याला ज्या वेळेला जन्म घ्यायचा आहे ना, तो त्यावेळेलाच येतो. काही ना काही थोडंफार होतच. आणि मग इथे मला असं सांगावं असं वाटतं की निदान जन्म आणि मृत्यू तरी देवावरती सोडा. तो ते तरी त्याच्या हातात आहे. ते पण तुमच्या त्याला कंट्रोल करूच शकत नाही, आणि कंट्रोल करायला जाऊ पण नका. मनापासून धन्यवाद.